प्रियांनो, पुन्हा एकदा परमेश्वराच्या सानिध्यामध्ये येण्याची परमेश्वराने सुंदरशी संधी आपल्याला दिली. यासाठी परमेश्वराची उपकारस्तुती हो, परमेश्वराचा धन्यवाद हो. परमेश्वर चांगला आहे. या प्रभुवारी त्याच्या सानिध्यामध्ये येण्याची आपल्याला ही संधी दिली, यासाठी परमेश्वराची उपकारस्तुती हो. परमेश्वर आपल्याला आश्वासन देतो की विश्वासा वाचून त्याला संतोषविणे अशक्य आहे. कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे, आणि त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणारा आहे. प्रार्थना करू. पवित्र परमेश्वरा, आम्ही तुझी उपकारस्तुती करतो, धन्यवाद देतो. तो आमचा प्रेमळ असा परमेश्वर आहे. आणि परमेश्वरा, मागील संपूर्ण आठवडाभर तो आमची काळजी घेतली, आमचं सहाय्य केलं, मार्गदर्शन केलं, सर्व वाईटापासून आमचं रक्षण केलं, आमचा सर्व तऱ्हेने पुरवठा केला. आणि परमेश्वरा, हा नवीन आठवडाचा पहिला दिवस आमच्या आयुष्याला जोडला की जेणेकरून आम्ही तुझी उपकारस्तुती करावी, तुझ्या सानिध्यामध्ये येऊन प्रभू काही क्षण, काही वेळ घालवावे आणि परमेश्वरा तुझ्याबरोबर बोलावं आणि तुला विनंती सादर करावी, तुझी स्तुती करावी, तुला धन्यवाद द्यावेत, तुझी उपकारस्तुती करावी. यासाठी आम्ही तुला धन्यवाद देत आहोत. परमेश्वरा, तू ही संधी आमच्या जीवनात लाभू दिलेली आहेस. परमेश्वरा, अशा वेळेस संपूर्ण जगामध्ये ज्या ठिकाणी तुझी उपासना होत आहे, भक्ती होत आहे, आराधना होत आहे, परमेश्वरा त्या सर्व ठिकाणी तू उपस्थित राहून प्रत्येकाबरोबर बोल, प्रत्येकाच्या जीवनाचा तू ताबा घे. आणि विशेष करून यावेळेस आम्ही जे विश्वासणारे मंडळी या नात्याने एकत्र आलेलो आहोत, प्रत्येकाच्या मनाचं ध्यान तुझ्यासमोर ग्रहणयोग्य हो. या संपूर्ण उपासनेला तू आपल्या हातामध्ये घे. पवित्र आत्म्याने आमचं मार्गदर्शन कर. तुझ्या जिवंत वचनातून वाचून त्यावर मनन करत असताना परमेश्वरा, आम्हाला तू आत्म्याने मार्गदर्शन दे. संपूर्ण उपासनेमध्ये गीत गाताना, प्रार्थना करताना सर्व काही तुझ्या इच्छेनुसार होऊ दे. आणि सर्व करत असताना परमेश्वरा, आत्म्याने आणि खरेपणाने करण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. तुझ्या सानिध्यामध्ये ठेव. आम्हा सर्वांना तू स्पर्श कर, आम्हा सर्वांशी बोल. आणि हो दे परमेश्वरा, आमचं जीवन तू बदलून टाक, आमचं जीवन परिवर्तित करून टाक आणि तुझ्याच राज्यासाठी आमचा उपयोग कर. येथून पुढचा संपूर्ण वेळ, संपूर्ण भक्ती तुझ्या पवित्र सामर्थ्य हातात देत आहे. ही लहानशी प्रार्थना आमचा धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या पवित्र आणि सामर्थ्य नावात ही प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन. प्रियाने, आज आपण सर्वजण उभे राहून परमेश्वराच्या स्तुतीसाठी गीत गाऊया. गीत नंबर 423, भक्तीची वेळ, भक्तीची वेळ. गीत नंबर 423 आपण परमेश्वराच्या स्तुतीसाठी गाऊया. भक्तीची वेळ, भक्तीची वेळ, मला सदैव आवडे. मी टाकी चिंता सगळी वजाई बापा जवळी. ती संकटाच्या समयी देईल शक्ती हृदयी. तै मोह पाश ही टळे, अमूल्य ती भक्तीची वेळ. भक्तीची वेळ, भक्तीची वेळ, ही गोड कैशी वर्णवे. करी मला ती प्रेरणा, देवा मी अर्पी प्रार्थना. त्या ठाई भाव ठेवणी व भार सर्व टाकुनी, कृपानंत तै मिळे ही धन्य
हो भक्तीची वेळ, भक्तीची वेळ, भक्तीची वेळ, जीवाधार ही लाभे, देहातुनी सुटून या, जाई वरी चढूनिया, पवित्र होती भावना, समाप्त सर्व प्रार्थना, जयकार हो गरजे, सफळ ही भक्तीची वेळ. उभ्या आसनात आपण प्रेषितांचा मतांगीकार आपला विश्वास वचन व्यक्त करूया. सर्व समर्थ एकच देव जो पिता, आकाश पृथ्वी दृश्य व दृश्य अशा सर्वांचा निर्माण करता, त्यावर आमचा विश्वास आहे. एकच प्रभू येशू ख्रिस्त जो देवाचा एकुलता एक पुत्र, अनादिकाली पित्यापासून जनित, देवापासून देव, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या देवापासून खरा देव, जनित अनिर्मित, पित्याशी समरूप, ज्याच्याद्वारे अवघे झाले, आम्हा मानवासाठी, आमच्या उद्धारासाठी, जो स्वर्गातून अवतरला, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने कुमारी मरियेपोटी मानव म्हणून जन्मला, पंत पिलाताच्या कारकिर्दीत ज्याला आमच्याकरता वधस्तंभावर खिळण्यात आले, ज्याने दुःख भोगले, जो मरण पावला, ज्याला पुरण्यात आले, शास्त्र लेखाप्रमाणे तिसऱ्या दिवशी ज्याचे पुनरुत्थान झाले, ज्याने स्वर्गारोहण केले, जो पित्याच्या उजवीकडे विराजित आहे, जिवंतांचा मृतांचा न्याय करायला, जो वैभवशाली असा परत येणार आहे, ज्याच्या राज्याचा अंत होणार नाही, यावर आमचा विश्वास आहे. पवित्र आत्मा जो प्रभू व जीवनदाता, पिता आणि पुत्र यापासून निघणारा, पिता आणि पुत्र यासह ज्याची आराधना व गौरव होते, जो संदेश त्यांच्याद्वारे बोलला आहे, त्यावर आमचा विश्वास आहे. एक पवित्र सार्वत्रिक व प्रेषितीय ख्रिस्ती मंडळीवर आमचा विश्वास आहे. पाप क्षमेसाठी एकच बाप्तिस्मा आहे, हे आम्ही मान्य करतो. मृतांचे पुनरुत्थान आणि भावी युगाचे जीवन यांची आम्ही प्रतीक्षा करतो. आमेन. मंडळीनं कृपा करून बसावं. यावेळेस आळीपाळीने स्तोत्र वाचन होणार आहे. आपण सर्वजण त्यामध्ये सहभागी घेऊया. आळीपाळीचे स्तोत्र. स्तोत्र संहिता 145, भजन संहिता 145, साम 145. हे माझ्या देवा राजा, मी तुझा महिमा वर्णे आणि सदा सर्व काळ तुझ्या नामाचा धन्यवाद करीन. मी प्रतिदिवशी तुझा धन्यवाद करीन आणि सदा सर्व काळ तुझ्या नामाचे स्तवन करीन. परमेश्वर थोर व परमस्तुत्य आहे, त्याची थोरवी अगम्य आहे. एक पिढी दुसऱ्या पिढीला तुझ्या कृत्याची प्रशंसा करीत राहील, त्या तुझ्या पराक्रमाचे वर्णन करतील. तुझ्या वैभवाचा गौरवयुक्त प्रताप व तुझी अद्भुत कृत्ये त्यांचे मी मनन करीन. तुझ्या भयावह कृत्याचे प्राबल्य लोक विदित करतील. मी तुझे महात्म्य वर्णीन, ते तुझ्या परमकृपेची आठवण काढतील व तुझ्या न्यायत्वाचे पोवाडे गातील. परमेश्वर कृपाळू व कनवाळू आहे, तो मंद क्रोध व अतिदयाळू आहे. परमेश्वर सगळ्याला चांगला आहे, त्याची कृपा त्याने केलेल्या सर्व कृत्यावर आहे. हे परमेश्वरा, तुझी सर्व कृत्ये तुझी स्तुतिस्तोत्रे गातात आणि तुझे भक्त तुझा धन्यवाद करीतात. ते तुझ्या राजाचा महिमा वर्णितात आणि तुझा पराक्रम कथन करीतात, यासाठी की तुझे पराक्रम व तुझ्या राज्याचे प्रबळ वैभव ही मानवजातीस कळावी. तुझे राज्य युगानुयुग राहणारे राज्य आहे, तुझा राज्याधिकार पिढ्यानपिढ्यांचा आहे. परमेश्वर पतन पावणाऱ्या सर्वांस आधार देतो व वाकलेल्या सर्वांस उभे करीतो. सर्वांचे नेत्र तुझ्याकडे लागतात आणि तू त्यास त्यांचा आहार वेळेवर पुरवितोस. तू आपली मूठ उघडून सर्व प्राणीमात्रांची इच्छा पूर्ण करीतोस. परमेश्वर आपल्या सर्व मार्गात न्यायपर आहे, तो आपल्या सर्व कृत्यात दयाळू आहे. जे कोणी त्याचा धावा करीतात, जे खऱ्या भावाने त्याचा धावा करीतात,
त्या सर्वांस परमेश्वर समीप आहे. तो आपले भय धरणाऱ्यांची इच्छा पुरवितो व त्यांची आरोळी ऐकून त्यास तारितो. परमेश्वर आपल्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांचे रक्षण करीतो व सर्व दुर्जनांचा नाश करीतो. माझे मुख परमेश्वराचे स्तवन करील, प्राणी मात्र त्याच्या पवित्र नामाचा धन्यवाद युगानुयुग करो. हे देवबाप्पाचे वचन आहे. देवबाप्पाची स्तुती असो. यावेळेस आपण मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये जात आहोत आणि परमेश्वराने मागील आठवडाभर आपला सांभाळ केला, आपल्याला सहाय्य केलं, आपली सर्व गरज पुरविली, आपली काळजी घेतली, आपलं संरक्षण केले. यासाठी परमेश्वराला धन्यवाद देऊया. आपण प्रार्थना करत आहोत आपल्या मंडळीसाठी. सतत आपल्या वैयक्तिक प्रार्थनेमध्ये सुद्धा आठवण ठेवा. मंडळीच्या प्रत्येक घटकांसाठी, प्रत्येक व्यक्तीसाठी आणि विशेष करून जे आपल्याला ठाऊक असतील, जे आजारी असतील त्यांच्यासाठी प्रार्थना करा. जे वृद्धजन आहेत त्यांच्यासाठी सतत आपल्या प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा. वैयक्तिक प्रार्थनेमध्ये, कौटुंबिक प्रार्थनेमध्ये, कारण आपण एक स्पिरिच्युअल फॅमिली नाही का, आपण एक कुटुंब आहोत आणि आपल्या कुटुंबाच्या सदस्यांसाठी प्रार्थना करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि आपली जबाबदारी आहे. आणि मध्यस्थी करणं हे परमेश्वराला आवडतं आणि मध्यस्थी करा, त्यांच्यासाठी प्रार्थना करा. आणि त्याचबरोबर आपण आपल्या देशासाठी प्रार्थना करूया. या ठिकाणी शांती राहावी, या सर्व प्रत्येक नागरिकाचं ना, प्रत्येक नागरिकाला या संकटाच्या परिस्थितीमध्ये सहाय्य मिळावं यासाठी प्रार्थना करा. विशेष करून कोरोना व्हायरस नाही का, तो फारच भयानक परिस्थितीमध्ये आहे. संपूर्ण जगाचा आपण पाहतो 1 कोटीच्या वर लोक त्याने पीडित आहेत. 50 लाखाच्या वर लोक मरण पावलेले आहेत. भारत देशातसुद्धा आपण मागील आठवड्यामध्ये म्हटलं की 5 लाख, आता 6 लाखाच्या वर गेलेले आहेत पीडित जन. आणि मागील आठवड्यात आपण बोललो की 15,000, आता 20,000 च्या आसपास चाललेलं आहे. म्हणजे एका आठवड्याला 5,000 लोक मरण पावत आहेत आणि एका आठवड्यामध्ये 1 लाख लोक पीडित होत आहेत. म्हणजे फार भयानक परिस्थिती आहे. पण घाबरू नका, भिवू नका, कारण परमेश्वर आपल्याबरोबर आहे. कारण त्याने आपल्याला आश्वासन दिलेलं आहे. म्हणून प्रार्थना करा, परमेश्वराला विनंती करा की या कोरोना व्हायरसला पूर्णपणे संपुष्टात आणावं. आणि त्याचबरोबर जे डॉक्टर नर्सेस त्यांची काळजी घ्यावी आणि जे मृत्युमुखी पडले त्यांच्यासाठी प्रार्थना करा, त्यांच्या कुटुंबियांसाठी. आणि जे आजारी आहेत त्यांनी लवकर बरं व्हावं यासाठी प्रार्थना करूया. त्याचबरोबर भारत चीन नाही का, आपण पाहत आहोत की परिस्थिती गंभीर आहे. बॉर्डरवर, सीमेवर त्या ठिकाणी युद्धाची परिस्थिती आपल्याला दिसत आहे. परंतु परमेश्वराने यामध्ये मध्यस्थी करावी आणि सर्वांनी शांतीने राहावं, एक दुसऱ्याचं सहन करावा, एक दुसऱ्याला मदत करावी, सहकार्य करावं. या दृष्टिकोनातून प्रत्येकाने निर्णय घ्यावा. यासाठी राज्यकर्त्यांना, केंद्रीय शासकीय राज्यकर्त्यांना आपण परमेश्वराजवळ आणूया. त्यांनी योग्य तो निर्णय योग्य वेळी घ्यावा, यासाठी त्यांना परमेश्वराने सहाय्य करावं यासाठी प्रार्थना करूया. त्याचबरोबर पाहत आहोत परमेश्वराने पाऊस दिला, यासाठी परमेश्वराची धन्यवाद, परमेश्वराची उपकारस्तुती करूया की चांगला पाऊस होत आहे. परंतु काही ठिकाणी फारच अतिवृष्टी झालेली आहेत. आसाममध्ये ब्रह्मपुत्रा, गुवाहाटी या ठिकाणी आपण पाहत आहोत काही ठिकाणी काही जे गाव आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत. अनेक लोक विस्थापित झालेले आहेत. केरळामध्ये सुद्धा काही ठिकाणी जी पॅडी भाताची जी शेती होती ती संपूर्ण पाण्याखाली, म्हणजे संपूर्ण भात नष्ट झालेला आहे. प्रियांनो, यासाठी आपण प्रार्थना करूया, परमेश्वराला धन्यवाद देऊया, परमेश्वराला विनंती याचना करूया. टोळधाड पण अनेक ठिकाणी आलेली आहे. हरियाणा, मग वाराणसी, मग दिल्ली आणि अनेक ठिकाणी मध्य प्रदेश. प्रियांनो, या ठिकाणी आपण प्रार्थना करूया. सर्व संकटातून परमेश्वराने सहाय्य करावं, संपूर्ण मानवजातीचं रक्षण करावं, कारण त्याला काळजी आहे. तो प्रेमळ असा परमेश्वर आहे आणि आपल्या चुकांची आपण कबुली द्यावी, पश्चाताप करावा आणि परमेश्वराला धन्यवाद द्यावेत की परमेश्वराने हा दिवस दाखवलेला आहे. परमेश्वराची काही योजना आहे आणि आपल्या जीवनातून विशेष करून परमेश्वर काही कार्य करू इच्छित आहे. यासाठी आपण सतत प्रयत्नशील असावं, तयार राहावं आणि परमेश्वराला धन्यवाद द्यावेत की परमेश्वराने आपला उपयोग त्याच्या राज्याच्या वाढीसाठी या शेवटच्या समयामध्ये करावा. यासाठी आपण मध्यस्थी करणार आहोत आणि यावेळेस आपण मध्यस्थीमध्ये जात आहोत. मनपूर्वक, एक चित्ताने, एक मनाने, एक ध्येयाने आपण परमेश्वराजवळ विनंती करूया. परमेश्वर प्रार्थनेचं उत्तर देणारा परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. आता आपण मध्यस्थीच्या प्रार्थनेकडे वळूया. आपण प्रार्थना करूया. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद प्रभूजी, आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता तुझ्या नावाला धन्यवाद असो परिशु बाप्पा. आजचा हा 6 दिवस तू आमच्या आयुष्याला लाभवलास, त्यासाठी तुझे उपकार मानतो. तुझी स्तुती आराधना गाण्यासाठी तू आम्हाला आजचा हा दिवस दाखवलास, यासाठी तुझं धन्यवाद आणि गौरव करतो. पिता परिशु बाप्पा, संपूर्ण मंडळीला आम्ही तुझ्या हातामध्ये देतो परिशु बाप्पा. प्रत्येकाचा तू सांभाळ केलास त्यासाठी तुझा उपकार मानतो.
पिता परमेश्वर बाप्पा जे वयोवृद्ध आहेत, जे आजारी आहेत, तू त्यांची काळजी घे पिता परमेश्वर पिता. जे परमेश्वर बाप्पा आमच्या मंडळीमध्ये परमेश्वर पिता जे आजारी आहेत त्यांच्या आरोग्याला तू स्पर्श कर, तू त्यांना सहाय्याने मदत कर. धन्यवादी पिता, तू आम्हा सर्वांना तुझ्या दयेने कृपेमध्ये वाढव पिता परमेश्वर बाप्पा. आमचे चर्चचे संडे स्कूल, यूथ, त्याचप्रमाणे परमेश्वर पिता महिला मंडळ आणि चर्च कमिटी आम्हा सर्वांना तू तुझ्या हातामध्ये घे. तुझं दैवी राज्य वाढवण्यासाठी तू आमच्या बुद्धीला चालना दे, आम्हाला शक्ती दे. आणि पिता परमेश्वर बाप्पा, जे आज आम्ही तुझ्या एकत्र बसून एका तुझ्या चर्चमध्ये परमेश्वर पिता आम्ही भवनामध्ये आम्ही संगती करू शकत नाही आहोत, परंतु आमचं प्रत्येकाचं घर हे परमेश्वर बाप्पा आज एक चर्चचं दरवाजा म्हणून उभा झालेला आहे. पिता परमेश्वर बाप्पा, आमच्या बाळकांनाही तू हातामध्ये घे, त्यांचाही तू सांभाळ कर, त्यांच्या आरोग्याला तू आशीर्वादित कर. या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये सुद्धा तुझ्या वचनाचा मानना ते दैनंदिन शाबादाच्या दिवशी ते आम्हाला निरंतर पाठवत आहेत आणि तुझ्या वचनाचा मानना घेऊन आम्ही ते तृप्त होत आहोत परमेश्वर बाप्पा. त्यासाठी तुझा उपकार मानतो पिता. पालकांच्या परमेश्वर बाप्पा आरोग्यावरती तुझी कृपा राहू दे आणि अशाच रीतीने त्यांची सेवा काही अधिकाधिक वाढव. आणि या देशामध्ये परमेश्वर बाप्पा कित्येक जेवढे पण परमेश्वर बाप्पा जे तुझे सेवक आहेत, तुझे दास आहेत, ते आज अशाच रीतीने सेवकाही करत आहे. त्यांची सेवा ही कालांतरापर्यंत परमेश्वर बाप्पा तू सुरू ठेव पिता परमेश्वर बाप्पा. आम्ही तुझ्या चरणी येतो. आज संपूर्ण देशामध्ये, राज्यामध्ये, जगामध्ये परमेश्वर बाप्पा कोरोनाचं संकट हे उद्भवलेलं आहे पिता परमेश्वर बाप्पा. या संकटाला मात करण्यासाठी यावरती योग्य तो औषधोपचार लवकरात लवकर तू दे. अनेक घरामध्ये परमेश्वर बाप्पा मृत पावलेले आहेत या आजारामुळे. त्याचप्रमाणे परमेश्वर बाप्पा जे पीडित आहेत, जे हॉस्पिटलाइज आहेत, जे आयसोलेशनला आहेत, त्या सर्वांचा तू सांभाळ कर. त्यांच्या शरीराला अधिकाधिक वेदना न होता ते लवकरात लवकर बरे व्हावे असे तू कर. आणि ज्या घरामध्ये परमेश्वर बाप्पा दुःखाची घटना घडली आहे त्यांच्या कुटुंबियांना तू सांत्वन कर, त्यांना तू सांभाळ आणि तुझ्या वचनाद्वारे तू त्यांच्या मनाचा ताबा तुझ्या हाती घे पिता परमेश्वर बाप्पा. आम्ही आमच्या सर्वांचं जीवन तुझ्या हातामध्ये देतो. या संकटात आम्ही परमेश्वर बाप्पा कामाधंद्यावर जात असताना, आमच्या घरात राहत असताना, निर्णय व्यक्तींशी भेटत असताना, तुझी सेवा काही करत असताना तू आम्हा सर्वांचा तू आरोग्यावरती तू विपुल आशीर्वाद पाठव. पुन्हा एक बार परमेश्वर बाप्पा, या देशातल्या आणि या जगातल्या प्रत्येक मंत्रीगणांवरती आम्ही तुझा आशीर्वाद मागतो पिता परमेश्वर बाप्पा. तू त्यांना सांभाळ, त्यांच्या बुद्धीला परमेश्वर बाप्पा तू चालना दे. त्यांच्यामध्ये परमेश्वर बाप्पा ती दया, ती प्रीती, ती करुणा येशूराजा तू पुरीव. आणि पिता परमेश्वर बाप्पा, या देशाचा आणि या जगाचा गाडा जेव्हा चालवत असताना तू त्यांना परमेश्वर बाप्पा योग्य तो मार्ग तू दाखव. पुन्हा एक बार परमेश्वर पिता, चीन आणि भारतामध्ये परमेश्वर बाप्पा जे युद्धाचं माहोल जो परमेश्वर बाप्पा निर्माण झालेला आहे, या सर्व काही संकटातून परमेश्वर बाप्पा तू सर्वांना तू सांत्वन कर. आणि पिता परमेश्वर बाप्पा, या संकटातून तू काढ. दोन्ही देशाचा परमेश्वर बाप्पा भवितव्यासाठी तू विचार कर आणि परमेश्वर बाप्पा दोघांचं मत ही जुळली पाहिजे अशाच रीतीने तू परमेश्वर बाप्पा सैन्य दलांना तू परमेश्वर बाप्पा सांभाळ. पिता परमेश्वर बाप्पा, आज संपूर्ण देशामध्ये पुराचा परमेश्वर पिता, आसाममध्ये पूर आलेला आहे, केरळमध्ये पूर आलेला आहे. या सर्व काही गोष्टीतून त्यांचा सांभाळ कर. अनेक जागेवर ठिकाणी परमेश्वर बाप्पा भूकंप होत आहेत आणि या आजारामुळे अधिकाधिक दृष्ट्या खूप मोठं असं नुकसान होत आहे. या सर्व नुकसानाची भरपाई योग्य त्या मार्गरीतीने करावं आणि देशातल्या प्रत्येक मंत्रिमंडळाने त्यांना योग्य त्या परमेश्वर बाप्पा गरजा पुरवाव्या. आणि परमेश्वर बाप्पा, या सर्व गोष्टीतून त्यांनाही परमेश्वर बाप्पा मंत्रिमंडळाला चांगला तो निर्णय घेण्यात तू सहाय्याने मदत कर. हे मंत्रिमंडळ चालवत असताना तू त्यांचा सांभाळ कर. प्रत्येकाच्या आरोग्यावरती पुन्हा एक वार तू आशीर्वाद दे पिता परमेश्वर बाप्पा. आम्हा सर्वांच्या लोकांचा मनाचा ताबा आणि आमचं आध्यात्मिक जीवन आम्ही तुझ्या हाती देतो. आम्हाला त्यामध्ये वाढव आणि आमच्या दैनंदिन गरजा तू पूर्ण कर. लहानशी प्रार्थना धन्यताना प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि मधुर नावात मागतो म्हणून प्रेज द लॉर्ड. प्रभूची स्तुती असो. योशुआ याचा पहिला अध्याय 1 ते 9 वचन. योशुआ इसका पहला अध्याय 1 से 9 वचन. जोशुआ फर्स्ट चॅप्टर वर्सेस 1 to 9. परमेश्वराचा सेवक मोशे यांच्या मृत्यूनंतर परमेश्वराने मोशांच्या मदतीने नूनाचे पुत्र योशुआ यास सांगितले की माझा सेवक मोशे मृत्यू पावला आहे. तरुण इस्रायल लोका जो देश मी देत आहे त्यात त्या सर्व लोकांसह यॉर्दन उतरून जा.
मी मोशाला सांगितले होते त्याप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी तुमचे पाऊल पडेल ते ठिकाण ती तुम्हाला दिले आहे. रान, वहा, लबानोन पर्वत, महानद, फरात येथेपर्यंत हेतेचे यांचे सर्व देश व मावलतीकडे महासमुद्रापर्यंतचे मुल्लूक तुमच्या होईल. तुझ्या हयातीत तुझ्या पुढे कोणाचे टिकाव लागणार नाही. जसा मोशाच्या बरोबर मी राहिलो तसा तुझ्या बरोबर मी राहीन. मी तुला अंतर देणार नाही, तुला टाकणार नाही. खंबीर हो, हिंमत धर, कारण जो देश देण्याविषयी या लोकांच्या वाडवडिलांस मी अनभाग केली आहे तो तू त्यास वतन करून देशील. मात्र तू खंबीर हो व हिंमत धर आणि माझे सेवक मोशे यांनी तुला दिलेले नियमशास्त्र सगळे मान्य करून पाळ. ते सोडून उजवी डावीकडे जाऊ नको, म्हणजे तू जाशील तिकडे तुला यश प्राप्ती होईल. नियमशास्त्रांचा हा ग्रंथ तुझ्या मुखातून कदापि ढळून नये. त्यात ते काही लिहिले आहे ते तू मान्य करून पाळावे. म्हणून रात्रदिवस तू त्यांचे मनन करावे, म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होऊन तुला यश प्राप्ती होईल. मी तुला आज्ञा केली आहे ना. खंबीर हो, हिंमत धर, भिवू नको, घाबरू नको. तू जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर तुझ बरोबर असणार. आमेन. प्रभूची स्तुती असो. यावेळेस पुन्हा एकदा आपण परमेश्वराची स्तुती करत गीत गाऊया. आपलं दुसरं गीत परमेश्वराच्या उपकास्तुतीसाठी गीत नंबर 117, कोण मित्र येशूवाणी. आपण सर्वजण उभे राहून परमेश्वराच्या स्तुतीसाठी गीत गाऊया. गीत नंबर 117. कोण मित्र येशूवाणी, सारे ओझे वाया, सर्व दुखे तो ऐकूनी, साय करी सोसाया, त्याकडे कधी न जाता आम्ही अवमानितो. शांती खरी हरवणी, शोक किती करीतो. मोह असले की चिंता, काही दिसे त्रासाया. धैर्य नाच सुटू देता, जा प्रभूला सांगाया. सर्व दुबळ्यास पाहे, चित्तवृत्ती जाणतो. मित्र प्रिय जसा हात धरी म्हणतो. कष्टी जरी श्रमलेले, खांब जडवाया. त्यासही उपाय केले, जा प्रभूला सांगाया. मित्र जरी तुझ मानी, जा प्रभूला सांगाया. तोची सखा सर्वांनी, सिद्ध अंगीकाराया. म्हणजे कृपा करून बसाव. यास आपण आपला दुसरा शास्त्र भाग वाचणार आहोत. प्रेषितांची कृत्ये याचा 17वा अध्याय वचन 22 ते 31 आणि 18वा अध्याय वचन 5 ते 11 आपण पाहणार आहोत. आपले शास्त्र उघडून ठेवा आणि परमेश्वराच्या वचनाकडे पहा. परमेश्वर आपल्याला सहाय्य करो. त्याच्या वचनातून
प्रत्यक्ष तो आपल्याशी बोलो. शास्त्रपाठ वाचू. प्रेषितांचे कृत्य त्याचा 17वा अध्याय 22 ते 31 पर्यंत हम पढ़ेंगे. प्रेरितों का कृत्य उसका 17वां अध्याय 22वीं कलम से 31 कलम तक. We will read Acts of Apostle chapter 17 from verses 22nd to 31st. अरियपगांत पौलाने केलेले भाषण. 22वी कलम. तेव्हा पौल अरियपगाच्या मध्यभागी उभा राहून म्हणाला, अहो एथेनेकरांनो, तुम्ही देवदेवतांना फार मान देणारे आहात असे मला दिसते. का तर मी फिरता फिरता तुमच्या पूज्य वस्तू पाहिल्या. त्यात अज्ञात देवाला ही अक्षरे लिहिलेली वेदी मला आठवली. ज्याचे तुम्ही न ओळखता भजन करिता ते मी तुम्हाला जाहीर करतो. ज्या देवाने जग व त्या तले अवधे केले, तो आकाशाच्या व पृथ्वीचा प्रभू आहे. म्हणून तो हाताने बांधिलेल्या मंदिरात राहत नाही आणि त्याला काही उणे आहे म्हणून मनुष्याच्या हाताने त्याची सेवा घडावी असे नाही, तर जीवन, प्राण व सर्व काही तोच सर्वस्व देतो. आणि एकापासून मनुष्याची सर्व राष्ट्रे उत्पन्न करून त्यांनी सगळ्या भूपृष्ठभागावर राहावे असे त्याने केले. आणि त्याचे नेमलेले समय व त्याच्या बस्तीच्या सीमा त्याने ठरवला, असासाठी की त्यांनी देवाचा शोध करावा, म्हणजे चाच पडत त्याला कसे तरी मिळवून घ्यावे. तो आपल्या तल्या कोणा एका पासूनही नाही, दूर नाही. कारण आपण त्यात जगतो, वागतो व आहो. तसेच तुम्हाला कवी पैकीही कित्येकाने म्हटले आहे, आपण त्याचा वंश आहो. तर आपण देवी वंश असताना मनुष्याच्या चातुर्याने व कल्पनेने कोरलेले सोने, रुपे किंवा पाषाण ह्याच्या आकृती सारिखा देव आहे असे आपल्याला वाटू नये. अज्ञानाच्या काळाची देवाने उपेक्षा केली, परंतु आता सर्वांनी सर्वत्र पश्चाताप करावा अशी तो मनुष्यात आज्ञा करीतो. त्याने असा एक दिवस नेमस्त केला आहे की त्या दिवशी आपण नेमलेल्या मनुष्याच्या द्वारे जो जगाच्या न्यायनिवाडा नीतिमत्वाने करविल, त्याने त्याला मेलेल्या मधून उठवून याविषयीचे प्रमाण सर्वांस पटविले आहे. आता आपण 18वा अध्यायाच्या 5व्या कलम पासून 11वा कलम पर वाचू. जेव्हा सिला व तिमथ्य हे मासेदोनियाहून आले, तेव्हा येशू हाच ख्रिस्त आहे अशी साक्ष यहुद्यास देऊन वचन सांगण्यात पौल निमग्न झाला होता. आणि ते त्याला अडवून अपशब्द बोलू लागले. तेव्हा त्याने आपले वस्त्र झटकून त्यास म्हटले, तुमचे रक्त तुमच्या माथ्यावर. मी निर्दोष आहे. आतापासून मी विदेशी लोकांकडे जाणार. मग तिथून निघून सभास्थानाच्या लगत ज्याचे घर होते असा कोणी तीतयुस्त नामक देवभक्त होता, त्याच्या घरी तो गेला. तेव्हा सभेचा अधिकारी क्रिस्प याने
आपल्या सर्व घराण्या सुद्धा प्रभूवर विश्वास ठेविला आणि पुष्कळ करिंथेकरांनी वचन ऐकून विश्वास ठेविला व बाप्तिस्मा घेतला. तेव्हा प्रभूने रात्री पौलाला दृष्टांतात म्हटले, भिवू नको, बोलत जा, उगा राहू नको, मी तुझबरोबर आहे. तुझे वाईट करावयाला कोणी तुझवर येणार नाही, कारण या नगरात माझे पुष्कळ लोक आहेत. तो त्याजमध्ये देवाचे वचन शिकवित 1.5 वर्ष राहिला. हे देवाचे वचन आहे. देव त्याला आशीर्वादित करो. आमेन. परमेश्वराची उपकारस्तुती हो. परमेश्वराने पुन्हा एकदा संधी दिली की आपण काही उपकारस्तुतीचे गीत परमेश्वराला वाहूया, परमेश्वराची स्तुती करूया. परमेश्वर चांगला आहे. ख्रिस्त माझा तो सर्वांचा, या नमा त्याला, तोची आपुला तारणारा, या स्तवा त्याला. ख्रिस्त माझा तो सर्वांचा, या नमा त्याला, तोची आपुला तारणारा, या स्तवा त्याला. ख्रिस्त माझा तो सर्वांचा, या नमा त्याला, तोची आपुला तारणारा, या स्तवा त्याला. तो जगाचा त्राता पालक मालक या विश्वाचा, तो जगाचा त्राता मालक या विश्वाचा. क्रूसावरती अर्पुनी प्राणा उठला तारायाला. ख्रिस्त माझा तो सर्वांचा, या नमा त्याला, तोची आपुला तारणारा, या स्तवा त्याला. तो राजांचा राजा येशू, अधिपती या भुवनीचा. तो राजांचा राजा येशू, अधिपती या भुवनीचा. अद्भुत मंत्री देव समर्थ, पिता सनातन आमचा. ख्रिस्त माझा तो सर्वांचा, या नमा त्याला, तोची आपुला तारणारा, या स्तवा त्याला. ख्रिस्त दाता शांती प्रीतीचा, अविरत आनंदाचा. ख्रिस्त दाता शांती प्रीतीचा, अविरत आनंदाचा. एकच वैद्य जगतियाची, दैवी आरोग्याचा. ख्रिस्त माझा तो सर्वांचा, या नमा त्याला, तोची आपुला तारणारा, या स्तवा त्याला. त्याचे व्हावे मनी जयाच्या, स्वीकारा हो त्याला. त्याचे व्हावे मनी जयाच्या, स्वीकारा हो त्याला. जगदुधारक जीवन सत्य, आळवा नित्य तयाला. ख्रिस्त माझा तो सर्वांचा, या नमा त्याला, तोची आपुला तारणारा, या स्तवा त्याला, या स्तवा त्याला. प्रभु जी स्तुति हो. परमेश्वर चांगला है. जैसे जय हो. जय जय प्रभु यीशु की. हमको बचाने आया जगत में, उसकी स्तुति करो. जय जय प्रभु यीशु की, जय जय प्रभु यीशु की. हमको बचाने आया जगत में, उसकी स्तुति करो.
हालेलुया हो साना ला 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 हालेलुया में खून की धारा बहती सुली से जिसमें धुले सब पाप धो लो तुम भी अपने दिलों को उसमें रहे नादा खून की धारा बहती सुली से जिसमें धुले सब पाप धो लो तुम भी अपने दिलों को उसमें रहे नादा जय जय प्रभु यीशु की जय जय प्रभु यीशु की इनको बचाने आया जगत में उसकी स्तुति करो आहा हालेलुया हो साना ला 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 हालेलुया ग्रहण करो तुम आज यीशु को प्रेम की बहती धार उसको बना लो केवन हारा नैया लगा लो पार ग्रहण करो तुम आज यीशु को प्रेम की बहती धार उसको बना लो केवन हारा नैया लगा लो पार जय प्रभु यीशु की जय जय प्रभु यीशु की हमको बचाने आया जगत में उसकी स्तुति करो आहा हालेलुया हो साना ला 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 हालेलुया में वापस आता मेरा प्रभु जी ले जाएगा सा आशा मेरी अब तो यही है चलो तुम मेरे साथ वापस आता मेरा प्रभु जी ले जाएगा सा आशा मेरी अब तो यही है चलो तुम मेरे साथ जय जय प्रभु यीशु की जय जय प्रभु यीशु की हमको बचाने आया जगत में उसकी स्तुति करो आहा हालेलुया हो साना ला 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 हालेलुया में हर दम होंगे साथ यीशु के खुशी और शांति आराम आएगा वो लेने हमको रहना है तैयार हर दम होंगे साथ यीशु के खुशी और शांति आराम आएगा वो लेने हमको रहना है तैयार जय जय प्रभु यीशु की जय जय प्रभु यीशु की हमको बचाने आया जगत में उसकी स्तुति करो हालेलुया हो साना ला 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 हालेलुया परमेश्वराची स्तुती हो परमेश्वराला धन्यवाद हो परमेश्वराचा दिवस आजचा आहे आजच तारणाचा दिवस आहे परमेश्वर आपल्याला सहाय्य करो त्याच्या मार्गात चालण्यासाठी कल के भरोसे ना रहना कल का भरोसा कभी ना करना कल क्या होगा किसी ने न जाना किसी ने न जाना कल के भरोसे पर ना रहना कल का भरोसा कभी ना करना
कल क्या होगा किसी ने न जाना, किसी ने न जाना। कल के भरोसे पर ना रहना, कल का भरोसा कभी ना करना। कल क्या होगा किसी ने न जाना, किसी ने न जाना। जहाँ से आया वही जाना है, जिसने दिया है उसी ने लिया है। जहाँ से आया वही जाना है, जिसने दिया है उसी ने लिया है। तेरा ये जीवन उसकी अमानत, उस पर ना नाज न करना। कल के भरोसे पर ना रहना, कल का भरोसा कभी ना करना। कल क्या होगा किसी ने न जाना, किसी ने न जाना। ये तन तेरा मिट जाएगा, ये धन तेरे संग आएगा। ये तन तेरा मिट जाएगा, ये धन तेरे संग न जाएगा। मन को लुभाए बंधन ये झूठे, भूलेगा तुझको जमाना। कल के भरोसे पर ना रहना, कल का भरोसा कभी ना करना। कल क्या होगा किसी ने न जाना, किसी ने न जाना। आज दिल में मसीह को बसा ले, कर दो ये जीवन उसके हवाले। आज दिल में मसीह को बसा ले, कर दो ये जीवन उसके हवाले। होगी बारे जीवन में तेरे, होगा सफर ये सुहाना। कल के भरोसे पर ना रहना, कल का भरोसा कभी ना करना। कल क्या होगा किसी ने न जाना, किसी ने न जाना। कल के भरोसे पर ना रहना. असं आपण परमेश्वराच्या वचनात जात आहोत. आपल्या मनाची तयारी मित्रांनो, परमेश्वराच्या वचनात आपण वाचणार आहोत. नवीन करार यौन शुभवर्तमान याचा 15वा अध्याय वचन 15 आणि 16. यूहन्ना रचित सुसमाचार उसका 15वां अध्याय वचन 15 और 16. गॉस्पल अकॉर्डिंग टू सेंट जॉन चैप्टर 15 वर्सेस 15 and 16. परमेश्वराचं वचन या ठिकाणी असं लिहिलेलं आहे. परमेश्वराच्या वचनाला 15व्या ओवीपासून प्रारंभ होतो. मी आतापासून तुम्हाला दास म्हणत नाही, कारण धनी काय करतो ते दासाला ठाऊक नसते, परंतु मी तुम्हाला मित्र म्हटले आहे. कारण जे काही मी आपल्या पित्यापासून ऐकून घेतले ते सर्व मी तुम्हाला कळविले आहे. तुम्ही मला निवडले नाही, तर मी तुम्हाला निवडले व तुम्हाला नेमले आहे. याचा हेतू हा की तुम्ही जाऊन फळ द्यावे आणि तुमचे फळ टिकावे, आणि जे काही तुम्ही माझ्या नावाने पित्याजवळ मागाल ते त्याने तुम्हाला द्यावे. हे ख्रिस्ताचे शुभवर्तमान आहे.
हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. प्रार्थना करू. पवित्र परमेश्वर, आम्ही तुझी उपकार स्तुती करतो, धन्यवाद देतो. पुन्हा एक वार तुझ्या जिवंत वचनातून मनन आणि चिंतन करण्यासाठी तू आम्हाला संधी दिलेली आहे. यासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो परमेश्वरा. आमच्या अंतःकरणाचे तू दार उघड आणि हो दे परमेश्वरा, त्यामध्ये तुझं गूढ रहस्य समावून जाण्यासाठी आणि आम्हाला समजण्यासाठी कान दे, बुद्धी दे, मार्गदर्शन दे. तुझ्या पवित्र आत्म्याने आम्हा सर्वांना तू सहाय्य कर. माझ्या मुखातून निघणारे प्रत्येक शब्द आणि आम्ही सर्वजण जे तुझ्या चरणाजवळ उपस्थित आहोत, प्रत्येकांच्या मनाचं ध्यान तुझ्यासमोर ग्रहणयोग्य हो. येशू ख्रिस्त आमचा उद्धारक याच्या सामर्थ्य नावात, आमेन. प्रियांनो, मागील आठवड्यात मी जसं सांगितलं, मला वाटतं की आपण वाचलं असेल प्रेषितांची कृत्ये 17वा अध्याय 16व्या वचनापासून 18वा अध्याय 17व्या वचनापर्यंत दुसरा मिशनरी प्रवास संत पौलाचा आपण पाहत आहोत. आणि या दुसऱ्या मिशनरी प्रवासाचा हा शेवटचा टप्पा आहे. इसवी सन जवळजवळ 50ची वेळ आहे. आणि त्या वेळेमध्ये हा संत पौल अखाया प्रांतामध्ये गेलेला आपल्याला दिसत आहे. या अगोदर आपण पाहतो आजचा जो 9 जुलै जो येणारा दिवस आहे, तो झिगेनबार्ग आणि प्लुट्यो जे ट्रांकुबार मिशनरी होते, जे 1706 आपल्या प्रोटेस्टंट मिशनची सुरुवात भारत देशामध्ये, ट्रांकुबार म्हणजे तामिळनाडूमध्ये, त्यावेळेस ट्रांकुबार एक ठिकाण, त्याचं नाव आता बदललं. तर त्या ठिकाणी 1706 हे 2 मिशनरी झिगेनबार्ग आणि प्लुट्यो म्हणजे फार अवघड आहे नाव, जर्मनी. आणि या हे जे परमेश्वराचे सेवक पहिले प्रोटेस्टंट मिशनरी या भारत देशामध्ये आलेले आहेत आणि ते प्रोटेस्टंट मिशनची सुरुवात झालेली आपल्याला दिसत आहे. त्यांचा दिवस आहे आणि ते आपण त्यांच्या परमेश्वरने त्यांच्याकडून महान कार्य करून घेतलं. यासाठी परमेश्वराला आपण धन्यवाद देऊया त्यांच्या जीवनासाठी. आणि त्यांनी जी काही पेरणी केलेली आहे त्याची आपण फळं आहोत. त्यांनी पेरणी केली आणि प्रोटेस्टंट मिशन या भारत देशामध्ये पसरत गेलेलं आहे. आता आपण पाहत आहोत की हा प्रेषितांची कृत्य संत पौलाचं सेकंड मिशनरी प्रवास किंवा दुसरा मिशनरी जर्नी म्हटलेला आहे. आणि आता मी सांगितलं की तो 49 ते 52 आणि हा जो ठिकाण आहे 50च्या वेळेस तो त्या ठिकाणी अखाया प्रांत, तो रोमन साम्राज्याचं ते एक प्रांत आहे, त्या ठिकाणी तो गेलेला आहे. जसं आपण यामध्ये पाहत आहोत की हे मिशनरी जर्नीमध्ये त्याचे जे सहकारी आहेत ते त्या ठिकाणी नाहीत. आपण आपलं प्रेषितांची कृत्ये हे 16-17 अध्याय काढून ठेवावे आपल्या बायबलमध्ये आणि आपण वाचू शकता, पाहू शकता आणि आपल्याला सतत तिथे पाहायचं आहे. जर आपण या 16व्या अध्यायाचं जर आपण 17व्या अध्यायामध्ये आलेलो आहोत, 17व्या अध्यायाच्या 16 वचन आपण पाहत आहोत. आणि या ठिकाणी आपण पाहतो की पौल अथेनेमध्ये वाट पाहत आहे. म्हणजे तो तिथे एकटाच गेलेला आहे, कारण त्या ठिकाणी ज्या तिमोथी आणि सिला जे आहेत ते तिथे मागे राहिलेले आहेत. ज्या ठिकाणी बिरुया शहरामधून त्यांना हाकलण्यात आलेलं आहे आणि त्या ठिकाणी ते मागे राहिलेले आहेत. काही विश्वासू तेथे आहेत आणि नंतर पौलाला त्यांनी म्हटलेलं आहे की आम्ही येतो आणि पौल तिथे वाट पाहत आहे. तिथे म्हटलेलं आहे 16 वचन, पौल अथेन्स शहरामध्ये, अथेन्स हे मोठं शहर आहे. जवळजवळ त्याची जर इतिहास जर पाहिला तर 5व किंवा 7व शतक ख्रिस्तपूर्व BC यामध्ये ते फार प्रसिद्ध शहर, फार सांस्कृतिक शहर म्हटलेलं आहे. आणि त्या शहरामध्ये अथेन्स शहर एक मोठं शहर, एक प्रगतिशील ड्रामॅटिस्ट नाही का, मोठमोठे नाटककार किंवा तत्त्वज्ञानीसुद्धा खूप मोठे फिलॉसॉफर त्या ठिकाणी होऊन गेलेले आहेत. आणि फिलॉसॉफर म्हटले मोठमोठे प्लॅटो, अरिस्टॉटल यासारखे महान फिलॉसॉफर त्या ठिकाणी झालेले आहेत. आणि हे जे रोमन, जसं मी आपल्याला सांगितलं की रोमन लोकांनी ज्यावेळेस त्यांच्या ताब्यात घेतलेलं आहे, ग्रीक सिटी होती आणि ग्रीक नंतर रोमन साम्राज्य आहे, रोमन लोकांनी ते ताब्यात घेतलं आणि त्या ठिकाणी ते करार केला त्यातल्या प्रांताबरोबर. आणि म्हणून त्या ठिकाणी अखाया जो प्रांत आहे तो अखाया प्रांत त्यांच्या ताब्यात होता. परंतु तेथील गव्हर्नर जो आहे तो इंडिपेंडंट होता, स्वतंत्र होता. ही कॅन डू हिज वर्क इंडिपेंडेंटली अपार्ट फ्रॉम देअर डायरेक्ट ॲडमिनिस्ट्रेशन फ्रॉम द रोमन गव्हर्नमेंट. परंतु आपण पाहतो की तो अखाया प्रांताचा गव्हर्नर आहे गल्लिओ. आणि या ठिकाणी आपण पाहतो की तो त्या ठिकाणी त्या अखाया प्रांतामध्ये आपण पाहत आहोत की अखाया प्रांतामध्ये हे कार्य घडत आहे आणि त्या ठिकाणी स्वतंत्रता आहे. मोठमोठे युनिव्हर्सिटीज
त्या ठिकाणी आहे. जगातल्या सर्वात मोठ्या युनिव्हर्सिटीज अथेन्स ती एक युनिव्हर्सिटी तर आहेच, दुसरी आहे टार्सस, ज्या ठिकाणी संत पौल शिकलेला, टार्ससचा संत पौल म्हणतो आपण. आणि मग अलेक्झांद्रिया जी इजिप्त मिसरमध्ये आहे. ह्या तीन त्या ठिकाणी त्यामध्ये एक त्या ठिकाणी ते एक होते. आणि त्यावेळेस ह्या तीन ज्या मोठ्या युनिव्हर्सिटी आहे त्यांच्यामध्ये ही अथेन्स ही एक मोठी युनिव्हर्सिटी, जगातली प्रसिद्ध युनिव्हर्सिटी आहे. आणि त्याचबरोबर अथेन्स हे शहर मोठमोठे मंदिरं, मोठमोठे स्टॅच्यूज, आता आपण पाहतो स्टॅच्यू बांधला आहे, जगातील सर्वात मोठा स्टॅच्यू नाही का. तसे त्यावेळेस त्या 5व्या-6व्या शतका BC मध्ये, म्हणजे जवळजवळ 2500 वर्षापूर्वी आपण पाहतो की मोठमोठेले मंदिर आणि मोठमोठाले स्टॅच्यूज आणि एक स्मरणार्थ काही स्तंभ उभारले जात होते. अशा पद्धतीचं एक इंटेलेक्च्युअल फार ज्ञानी लोकांचं ते शहर, प्राचीन शहर असं म्हटलेलं आहे. आणि त्या ठिकाणी एपिकूरपंथी, आपण याच्यामध्ये वाचतो एपिकूरपंथी 18व्या वचनामध्ये, एपिकूरपंथी आणि स्टोईकपंथी, हे एपिक्युरियन्स किंवा आणि स्टॉईक्स या दोन जे आहे ते दोन व्यक्ती, त्यांच्या नावावरनं हे पंथ घडले, त्यांनी त्याची स्थापना केलेली आहे. आणि फार तत्त्वज्ञानी. आणि एपिकुरस जो आहे 341 ते 270 BC मध्ये या ठिकाणी त्याने ती स्थापना केली आहे. त्याचं म्हणणं, एपिकूरपंथीचे जे लोक होते ते मटेरियलिस्टिक, म्हणजे जगिक सर्व जे साधनं संपत्ती त्याच्यामध्ये मिसळलेले, त्यामध्येच ओढ ठेवणारे आणि दैवतांवर, अंधश्रद्धावर ते त्याचा विरोध करणारे. आणि जीवन जे विलासी जीवन जगायचं, लाईफ ऑफ प्लेजर, मौज मजा मस्ती करने का, ऐसा एपिक्यूर पंथियों का हिसाब था. मग स्टोईक पंथी जे आहे, स्टॉईक्स, तो झेनो या नावावरनं तो 340 ते 265 BC त्याच्या नावानं स्टोया हे एक ठिकाण होतं. त्या ठिकाणी याने हे शिकवलं होतं, ती जागा होती झेनो म्हणून, त्या जागेवरून त्याने ते शिकवलेलं होतं. आणि म्हणून आपण पाहतो ते स्टोईक पंथी, कारण स्टोया एक जागा आहे, तिथून हा झेनो जो व्यक्ती आहे त्याने शिकवलं, म्हणून ते स्टोईक पंथी तिथून ते निर्माण झालेले आपल्याला मिळत आहेत. ते सुद्धा फार महत्त्वाचे होते. ते कारण नाही का, रिझनिंग, इंटेलेक्च्युअल आणि अनेक दैवतांवर विश्वास ठेवणारे ते लोक होते. आणि त्यांचं जीवन होतं की स्वतंत्र राहायचं, इंडिपेंडेंट आणि सेल्फ सफिशियंट, स्वतः आपण सर्व काही स्वतःच करणारे, स्वतःच आपण सर्व काही करू शकतो, अशा पद्धतीचे हे स्टोईक पंथी लोक होते. म्हणजे आपण पाहतो की अथेन्स शहर हे अशा पद्धतीने भरलेलं आहे. आणि त्या अथेन्स शहरामध्ये संत पौल आता गेले, म्हणजे ज्ञानी लोक आहेत, सर्व सामर्थ्य आहेत, सर्व ज्ञानी आहेत. आणि त्या ठिकाणी संत पौल बिरुआ शहरामधून त्या ठिकाणी पोहोचलेला आहे. मी आपल्याला म्हणत आहे की त्याने किती अंतर पार केलं, त्याने खूप अंतर पार केलेलं आहे. जर आपण पाहिलं की बिरुआ ते अथेन्स 227 किलोमीटरचं अंतर, 140-42 मैलाचं अंतर त्याने पार केलेलं आहे. त्या ठिकाणी आपण पाहत आहोत की बिरुआ शहरामध्ये त्यांना यहुदी लोकांनी नाही का बिरुआ शहरामध्ये फार त्रास दिला आणि त्या ठिकाणाहून ते तेथून निघून गेलेले आहेत. आणि मग हा संत पौल अथेन्समध्ये 227 किलोमीटरचा प्रवास करून आलेला आहे. आणि त्या ठिकाणी तो तेथे पाहत आहे की हे शहर मूर्तींनी भरून गेलेलं आहे. आपण पाहत आहोत की त्याचं एक वचन जर आपलं पाहिलं, एक वचन आपल्या एम्ब्लममध्ये सुद्धा आहे, जे आपण घेतलेलं आहे, 25वं वचन. त्या ठिकाणी ते वचन म्हणतं की कारण जीवन, प्राण व सर्व काही तोच सर्वांना देतो. आणि त्याच्यापुढे आपण पाहतो की तो 28वं वचन जे आपल्या एम्ब्लममध्ये आहे की आपण त्याच्या ठाई जगतो, वागतो व आहो. आपण त्याच्या ठाई जगतो, वागतो आणि आहो. म्हणजे प्रियांनो, आपण पाहतो की तो जो संत पौल आहे त्या ठिकाणी त्या लोकांबरोबर बोलत आहे. संत पौलाचं जसं आपण पाहत आहोत त्याचं जीवन, की तो ज्या शहरामध्ये जाणार आहे पहिल्यांदा तो सभास्थान पाहत आहे, यहुद्यांचे सभास्थान. आणि यहुद्यांचे सभास्थान विशेष करून नदी किनारी, समुद्र किनारी, कारण नाही का हात धुणं त्यांचं जे आता नमाजवर जसे धुतात तसे ते यहुद्यांची सुद्धा शुद्धीकरणाची जी पद्धत आहे, तर त्यासाठी त्यांना पाणी पुष्कळ लागायचं, म्हणून त्यांची जे सभास्थान आहे अशा ठिकाणी. आणि मग मोठे बांधता येते जागा असणार आहे आणि मग लोकसुद्धा ऐसपैस येऊ शकतात, म्हणून या ठिकाणी असतात. अनेक शहरांमध्ये हे सभास्थानं होते. आणि मग आपण पाहतो की संत पौलाचं जीवन जे आहे सतत, कारण तो यहुदी होता, यहुदी परुषांचा परुषी नाही का, तो त्यांच्याबरोबर होता, तो आवेशी होता, यहुदी राष्ट्रासाठी, यहुदी
च्या नियमांचा काटेकोर पालन, नियमांचा बाप म्हटलेलं आहे त्याला संत पौलाला. आणि त्याला परमेश्वरानं दर्शन दिलं. मग तो त्याचं कार्य की माझ्या भाव बहिणींना मी पहिल्याच सांगणार आहे की ते येशू ख्रिस्त कोण आहे, कारण मला येशू ख्रिस्त भेटलेला आहे, मला दिसलेला आहे, माझ्याबरोबर बोललेला आहे. आणि म्हणून तो पहिल्यांदा कितीही त्रास झाला, त्यांनी मारलं, त्यांनी काही वाईट केलं, त्यांनी अपमान केला, त्यांनी जेलमध्ये टाकलं, तरीसुद्धा तो नेहमी ज्या ज्या ठिकाणी गेलेला आहे त्या ठिकाणी पहिल्यांदा यहुद्यांच्या सभास्थानात गेलेला आहे. म्हणजे त्याची डेअरिंग पण आपल्याला दिसते आणि त्याचं कमिटमेंट दिसतं की असं जर आपल्या जीवनात कोणी केलं तर आपण जाणार नाही. परंतु त्याचं कमिटमेंट त्याच्या स्वतःसाठी नाही आहे. आपण वैयक्तिक पाहतो, परंतु तो स्वतःसाठी नाही, तो प्रभूसाठी. तो म्हणतो त्या प्रभूसाठी मला त्यांना आणायचं आहे. आणि जर त्याने नाही ऐकलं तर मग तो पुढे जाणार आहे. परंतु पहिल्यांदा त्या सर्व लोकांकडं जाण्याचा तो प्रयत्न करत. असं नाही की या ठिकाणचे यहुदींनी ऐकलं म्हणून आपण संपूर्ण जगाच्या यहुदी लोकांचं जायचंच नाही, असा कधी त्याने विचार केलेला नाही. आणि म्हणून परमेश्वराच्या प्रीतिस्तव, प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रीतिस्तव प्रभू येशू ख्रिस्त दिसलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्त त्यांना समजावा की तो ख्रिस्त आहे. जीसस इज मसाया, यीशु मसीह है. अपन फक्त यीशु मसीह म्हणतो, यीशु मसीह है, ये साबित करने के लिए, बताने के लिए, वचन से सिद्ध करने के लिए वो हमेशा सबसे पहले यहुदियों का सभास्थान किंवा सिनागॉग त्या ठिकाणी तो जात असे. आणि या ठिकाणी आपण पाहतो की अथेन्स शहर जे संपूर्ण मूर्तींनी भरलेलं आहे. आपण आत्ताच इतिहास पाहिला त्यांचा. ते त्या ठिकाणी पाठीपणे अज्ञात देवाला, नाही का, ते अज्ञात देवाला अज्ञात, त्याच्यासाठी देव अज्ञात आहे. आणि मग ते पाहत आहे. त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 27वं वचन म्हणतं की त्यांनी देवाचा शोध करावा असे ते म्हणत आहे. म्हणजे चाच पडत त्याला कसे तरी प्राप्त करून घ्यावे. तो आपल्या कोणापासूनही दूर नाही. आणि तो कसा आहे, आपल्या एम्ब्लममध्ये तो आपण त्याच्या ठाई जगतो, वागतो आणि आहो. त्याच्यामुळे जगतो, वागतो, आहो. वी आर इन हिम. तो आपल्या कोणापासूनही दूर नाही. आणि परमेश्वराचा शोध घ्या असं संत पौल त्यांना म्हणत आहे. कारण ते म्हणत आहे की अज्ञात देवाला ते दैवदेवांती मानणारे आहेत, भक्ती करणारे आहेत आणि शोध घेणारे आहेत. परमेश्वराचं वचन म्हणतं की परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे, तोपर्यंत परमेश्वराला शोधा. जोपर्यंत तो जवळ आहे त्याचा धावा करा, नाही का. यशायाचा 55वा अध्याय आणि 6वं वचन. प्रियांनो, तू परमेश्वर आपल्याला आव्हान करत की परमेश्वराचा शोध घ्या. या ठिकाणी देवाचा शोध घ्यायचा आहे. देवाचा शोध घ्यायचा याचा अर्थ हा नाही की देव हरवलेला आहे. गॉड इज नॉट लॉस्ट. परमेश्वर गुम नहीं हुआ है, उसको हमको ढूंढना है. परमेश्वराचा शोध घेणे की परमेश्वर की खोज करना, इसका मतलब परमेश्वर की उपस्थिती, परमेश्वराचं सानिध्य आपल्याला मिळवायचं आहे. परमेश्वराची सानिध्य, परमेश्वराची उपस्थिती, द प्रेझेन्स ऑफ गॉड. वी नीड टू सीक द प्रेझेन्स ऑफ गॉड. वी नीड टू सीक हिज फेस. आपल्याला त्याच्या मुखाचं दर्शन करायचं आहे. हमें उसके मुख का दर्शन लेना है. ये है शोध. आपण जर शोध म्हटलं की अनेक प्रकारचे शोध आज आपण जगामध्ये पाहत आहोत. आज आपण कशाचा शोध घेत आहोत. परंतु प्रियांनो, परमेश्वर आज आपल्याला आव्हान करत आहे. आज आपण आपल्या शेवटच्या समयामध्ये आहोत आणि आपल्याला परमेश्वर आव्हान करत आहे की आपण कशाचा शोध मुख्यत्वे करून, प्रायमरीली, what should we seek for the primary, the first importance in our life. सर्वात प्रथम आपण परमेश्वराचा शोध म्हणजेच परमेश्वराच्या मुखाची किंवा परमेश्वराच्या सानिध्याची जी उपस्थिती आहे त्या उपस्थितीला मिळविण्याचा, ते प्राप्त करण्याचा प्रयत्न केला. परमेश्वराची उपस्थिती आपल्याबरोबर आहे का? प्रियांनो, प्रत्येकजण आपल्या वैयक्तिक जर प्रत्येकाने प्रश्न केला तर आपल्या प्रत्येकाला उत्तर मिळेल की खरंच आपण परमेश्वराच्या सानिध्यामध्ये आहो की नाही. प्रियांनो, परमेश्वर आज आपल्याला आव्हान करत आहे. जो संत पौल त्याचं जीवन आपण पाहत आहोत की तो परमेश्वर जो हरवलेला नाही. गॉड इज अ ट्रान्सेंडंट, ॲट द सेम टाइम इज अ इमिनंट गॉड. तो सर्व काही परावर्तित राहणार परमेश्वर, त्याच वेळेस म्हणजे सर्व व्यापी ना, ऑमनी प्रेझेंट, सर्व व्यापी परमेश्वर आहे. मग त्याला शोधण्याची गरज नाही, परंतु त्याचा शोध घेणे म्हणजे त्याच्या सानिध्यामध्ये येणे, त्याच्या उपस्थितीचा शोध घेणे. आणि परमेश्वराचं म्हणतं मागा म्हणजे मिळेल आणि शोधा म्हणजे सापडेल, नाही का. शोधा म्हणजे आपल्याला शोध करायचा आहे. तो परमेश्वर म्हणतो की जगाच्या शेवटापर्यंत ही इज ऑलवेज देअर. तो काल, आज आणि युगानुयुग, ही इज ऑलवेज देअर, प्रेझेंट.
आपल्या बरोबर उपस्थित आहे असं म्हणत आहे. आणि जो परमेश्वर जर उपस्थित आहे तर परमेश्वर आज आपल्याला आव्हान करते की आपण त्याच्या मुखाचा शोध घ्यायचा आहे, त्याच्या उपस्थितीचा शोध घेणं अत्यंत गरजेचं आहे. आज आपण कशाचा आपल्या या छोट्याशा जीवनामध्ये कशाचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो? आपल्या सर्वांना ठाऊक आहे आपण विशेष करून जगिक गोष्टी मिळविण्याचा शोध करतो. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, आपल्या आपल्या गरजा आहेत, मनुष्य या नात्याने आपल्याला ते करणं गरजेचं आहे, ते कर्तव्य आहे. परंतु तेच त्यामध्येच आपण गुरफटून न जाता, त्यामध्ये सर्वस्व न देता, कारण ते तात्पुरतं आहे नाही का, सर्व काही तात्पुरतं आहे. एवरीथिंग इज टेम्पररी, सब कुछ पल भर का है और इसलिए सब कुछ हमें उसके लिए नहीं देना है, बल्कि हमें परमेश्वर के पहिले है ना प्रायोरिटी, परमेश्वराला प्रथम स्थान द्यायचं, परमेश्वराची प्रथम आपल्याला त्याची भेट घ्यायची आहे, त्याच्या उपस्थितीची, त्याच्या सानिध्याची, त्याच्या मुखाचं दर्शन घेण्याची नाही का. परमेश्वराच्या सानिध्याचं, परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये राहिल्यानंतर आपले सुद्धा जे चेहरे आहेत किंवा मुख आहेत त्या पद्धतीने चमकू लागतात. ज्यावेळेस संत स्टेफन जो आहे परमेश्वराच्या सानिध्यात होता, तो पाहत होता, त्यावेळेस त्या बघणाऱ्यांना वाटत होतं की परमेश्वराचं मुख, परमेश्वराचं तेज त्याच्यावर दिसत होतं. परमेश्वराच्या मुखाचा शोध घेतल्यावर ज्यावेळेस मोशे परमेश्वरावर बोलत होता तर तो त्याच्या तोंडावर झाकण लागत होतं की तो लोक घाबरत होते की त्याच्या मुखातून, चेहऱ्यातून किरण निघत आहेत. ज्यावेळेस परमेश्वराच्या सानिध्यामध्ये येतो प्रियांनो, त्यावेळेस आपल्या चेहऱ्यातून ते तेज झळकतं. आणि ते परमेश्वराची इच्छा आहे, परमेश्वराची इच्छा तीच आहे. कारण परमेश्वराने त्यासाठीच त्या एदेन बागेमध्ये म्हणून तो दररोज भेटत होता, दररोज सानिध्य होतं, दररोज उपस्थिती होती. ती उपस्थिती आज हरवलेली आहे. आणि परमेश्वर आज आपल्याला म्हणते, परमेश्वर आपला शोध घेते नाही का, परमेश्वर आपल्याला बोलवत आहे. परंतु परमेश्वर आज आपल्याला आव्हान करत आहे की आपण त्याचा शोध घेणं अत्यंत गरजेचं आहे. किती लोक आज त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतात. आज आपण पाहतो अनेक जे मिशनरी आहेत, जे मिशनरींनी जर त्याचा शोध केला नसता, आता आपण पाहिलो जिगेनबार्ग आणि प्लुटो हे जर आले नसते तर आज आपण जिथे आहोत तिथे नसतो किंवा आपण विश्वासू नसतो. कारण भारत देशात मिशनच आलं नसतं तर आपण आपल्याच या दैवी दैवतांमध्ये असतो. प्रियांनो, जर त्या लोकांनी शोध घेतला, त्या लोकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, आज तुमचं आणि माझं काय कर्तव्य आहे? आणि आपण आपल्या जीवनामध्ये गुरफटून राहिलो, आपल्याच घरामध्ये, आपल्याच छोट्याशा व्यवसायामध्ये व्यस्त राहिलो तर येणाऱ्या पिढीला कोण सांगणार? तुमचं आणि माझं कर्तव्य, तुमचं आणि माझी जबाबदारी आहे. आणि यासाठी आपण प्रभूला जबाबदार आहोत. हे जीवन त्याने दिलेलं आहे, त्याने रक्त त्या क्रूसावर सांडलेलं आहे. तुमचं आणि माझं जीवन त्यांच्या पापांची क्षमा देते, त्याने पवित्र रक्त सांडून दिलेले आहे. आणि त्यामुळे आपण त्याचे कर्जदार आहोत. आपल्याला त्याचा शोध घ्यायचा आहे. आपण जरा अनेक उदाहरण पाहतो की जर आपण साधू सुंदर सिंग, एक महान उदाहरण, लहानशं जीवन, मला त्याचं दुःख पण होतं की लहानसं जीवन, 40 वय, 1889 1889 ते 1929, 1889 ते 1929, 40 वय. शीख धर्मातून आलेला व्यक्ती. वडील शेर सिंग, पतियालामध्ये, पंजाबमध्ये जन्म झालेला. आई फार भक्त, दैवदेवतांची भक्ती करणारी. आणि ह्याचं जीवन एकदम लहान, 7 वर्षाचं असताना भगवद्गीता संपूर्णपणे पाठ. 7 वर्षाचा असताना, 14 वर्षाचा असताना आई वारली. आईबरोबर त्याचा खूप जवळचा संबंध. आई म्हणजे त्याचं सर्व काय आई त्याला घेऊन जायची वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या ऋषीमुनींकडं, तिथं बसायची, त्यांच्याकडनं त्याला शिक्षण द्यायची. त्या आईला वाटायचं त्यांनीसुद्धा एखादा ऋषी व्हावं, मुनी व्हावं, असं आईची कल्पना. आईची कल्पना आहे की डॉक्टर, इंजिनियर व्हावं. आईची कल्पना आहे की तो सुद्धा एखादा असा ऋषी मुनींसारखं व्हा. त्यांच्याकडे घेऊन जायची, जंगलामध्ये घेऊन जायची, बसायची, त्याच्याबरोबर तासनतास त्याला शिकवायची. आणि म्हणून म्हणतो की 7 वयाचा असताना भगवद्गीता त्याला पाठ होते. म्हणजे आईचे गुण होते. आई एकदम भक्त होती, फार धार्मिक होती. आणि वडील शेरसिंग लँडलॉर्ड, जमीनदार मोठे. आणि 14 वर्षाचा असताना आई जेव्हा वारली तर साधू सुंदर सिंग पूर्ण वेड्यासारखे झाले, बेचैन झाले, काही कळत नव्हतं, काही समजत नव्हतं. आणि हे शिकवत असताना सुद्धा आईने त्या आईवडिलांनी त्याला इंग्लिश शाळेत टाकलं होतं, इंग्लिश यावं म्हणून. आणि इंग्लिश शाळेत कॉन्व्हेंटमध्ये तो शिकलेला व्यक्ती. आणि त्या ठिकाणी आपण पाहतो की ते आई वारल्यानंतर फार तो बेचैन झालेला आहे, 14 वर्षाचा व्यक्ती आहे. आणि मग हे काही नाही, परमेश्वर नाही कुठं, की माझी आई गेली, परमेश्वर भगवान कोई कुछ नाही आहे.
आणि मग त्याने बाकीचे लोक त्याला बोलायचे, कॉन्व्हेंटमध्ये शिकलेला तो प्रार्थना, ते सगळं बायबल नवीन करार त्याने जाळून टाकला. व्हेर इज गॉड? परमेश्वराचा शोध घेत होता. कुठं आहे परमेश्वर? परमेश्वर जर तू आहे तर मला दाखव, मला भेट, माझी भेट घे. आणि एक दिवशी तो त्याने विचारच केला. जवळजवळ 15 वर्षाचा होता. त्याने विचार केला की आता मी या रात्री विचार करत होता झोपताना की मी सकाळच्या उगवण्याच्या अगोदर ही जी त्यांच्या घराच्या आसपास एक जवळून एक पटरी जात होती रेल्वेची, तर म्हटलं मी सकाळी जवळजवळ 3-4च्या दरम्यान मी तिथं जाऊन जीव देणार. आणि तो परमेश्वराला रात्री 2ला 3ला उठून आंघोळ वगैरे करून बसलेला आहे आणि म्हणत आहे की परमेश्वरा, मला तू जर आहे, तो त्यांच्या देवी देवतांची विचार करतो की तो जे देवी देवांना मानत होते, तो म्हणतो की त्यांनी मला भेटावं, त्यांनी मला दर्शन द्यावं, त्यांनी माझ्यावर बोलावं. आणि मग ज्यावेळेस ती जवळजवळ 4ची वेळ असेल आणि 4च्या वेळेला त्याच्या खोलीमध्ये लाख प्रकाश, येशू ख्रिस्त उभा होता. आणि साधू सुंदर सिंग म्हणतात की ज्याची मी अपेक्षा केली नाही तो व्यक्ती, आणि जे माझ्या दैवतांना मी विचारत होतो ते तेथं नाही, आणि ज्याचं मी बायबल जाळलं 3 दिवसापूर्वी बायबल जाळलं होतं. आणि येशू ख्रिस्त म्हणते, मी तुझ्यावर प्रेम करतो, असं काही करू नको, मला तुझी काळजी आहे. प्रियांनो, त्याचं जीवन बदललं. सकाळी 5च्या दरम्यान तो त्या गाडीखाली जीव देणार होता. आणि मग सकाळी उठून तो आपल्या बापाला म्हणतो की मला प्रभू येशू ख्रिस्त दिसला. त्याला ओळख नव्हती, पण प्रभू येशू ख्रिस्त स्वतः बोललेला आहे त्याला. तो म्हणतो की प्रभू येशू ख्रिस्त मला दिसला, आता मी प्रभूच्या मागं चालणार. हे लोक म्हटले, वेडा झाल्या, आई गेल्यामुळं असं करत होता आणि आता वेडा झालाय. त्याला खूप समजवण्याचा प्रयत्न केला, त्याला आमिष देण्याचा प्रयत्न केला, संपत्ती काय देण्याचा प्रयत्न केला, कधी भीती दाखवण्याचा, त्रास देण्याचा प्रयत्न केला. काही त्याच्यावर कार्य झालं नाही. त्याच्या अंकल लोकांनी, त्याच्या वडिलांनी, आणि कारण त्यांना भीती होती की ह्यांनी असं जर केलं तर आम्हाला समाजातून बहिष्कृत करतील, मारून टाकतील. आणि मग बापाला पण काळजी, तू मोठा जमीनदार, लँडलॉर्ड. मग त्याने काय केलं, आता तुझा माझा काही संबंध नाही, निघून जा. सगळ्यांच्या समोर त्याला बोलून हाकलून दिलं. त्यालाही तेच पाहिजे होतं की आईची जी इच्छा ती आता पूर्ण होणार, मी आता फिरत जाणार, गावोगावी रस्ते भिकाऱ्यासारखं फिरत जाणार. आणि मग त्याने ते भिक्षुकचं जीवन पत्करलं. पिवळा झगा घातला, दाढी वाढलेली, केस कापले होते, शीख लोकांचे केस कापले होते आणि दाढी वाढलेली, हातात काठी घेऊन भगवा ड्रेस घालून फिरत होता. तो म्हटलं, का मी बाहेरच्या लोकांसारखं वागा, आमच्या देशासारखं वागून, आमच्या देशाला आमच्या प्रभूची गरज आहे, कोणत्याही तुम्ही कपड्यामध्ये जाऊ शकता. आणि मग तो त्या पद्धतीने फिरत होता. तो म्हणतो, मी रस्त्यावर जे मला खायला देतील तिथं मी खाणार, जे तिथं मला झोपायला मिळेल तिथं मी झोपणार, जे माझी काळजी घ्या तिथं राहणार. ज्यावेळेस जसा प्रभू मला चालवेन, प्रभू तसा चालला त्याच्या 3.5 वर्षाच्या सेवेमध्ये, मी पण तसंच चालेन. प्रभूची मी बराबरी करत नाही, परंतु प्रभूसाठी मी माझं जीवन देईन, कारण तो जिवंत परमेश्वर आहे, तोच एक देव आहे. कारण तो दर्शन देतो, तो प्रार्थना ऐकतो आणि तो स्वतः काळजी करतो, तोच एक जिवंत देव आहे. आणि मग त्यांनी असा सर्व प्रवास, संपूर्ण भारत देशात प्रवास सुरू केला. त्या जाण्या अगोदर या लोकांनी त्याच्या जीवनामध्ये विष टाकलं होतं, वडील किंवा अंकल लोकांनी, की आता तो मरून जावा. परंतु तो त्या एका ठिकाणी गेला, ते कुठं पडला, त्या ठिकाणी काही लोक जे विश्वासू होते त्यांनी त्याला वाचवलं, त्याचे उपचार केले. आणि त्याच्यानंतर मग त्याने बाप्तिस्मा घेतला शिमलामध्ये, हिमालयाच्या पर्वतामध्ये. रेव्हरंड रे यांनी त्याला बाप्तिस्मा दिला. आणि मग त्याने बाप्तिस्मा घेतल्यानं रेव्हरंड रेडमॅन, सेंट थॉमस चर्च शिमला इथे. आणि मग त्याचा बाप्तिस्मा 16 वय असताना झाल्यानंतर 3 सप्टेंबर 1905 आणि आपण पाहतो त्या ठिकाणी मग तो परमेश्वराची सुवार्थ सांगत संपूर्ण भारत देशात, वेगवेगळ्या ठिकाणी, भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि वेगवेगळ्या ठिकाणी जे आसपास, पंजाबच्या आसपास होते, मग पाकिस्तान, मग अफगाणिस्तान, असं चालत इकडे तिकडे चालत लोक चालत, त्याचे पाय फाटत होते, रक्त निघत होतं. काही लोक म्हणायचे की ही इज ए ब्लड, पाय रक्त फुटावं असा जो चालणारा व्यक्ती आहे तो संत आहे. आणि भारत देशाला संत पौल मिळालेला आहे, भारत देशाचा संत पौल आहे, अशी पदवी वेगवेगळ्या लोकांनी त्याला दिली होती.
चालत जायचा, त्रास होते, कधी उपाशी आहे, कधी जेवण नाही, कधी दिवसेंदिवस जेवण नाही, उपाशी, कधी काही लोक मारत होते, तरीसुद्धा तो प्रभूच्या प्रीतिस्तव प्रभू भेटलेला आहे आणि प्रभूच्या प्रीतिस्तव जात होता. आणि शेवटी आपण पाहतो 1929 तिबेटमध्ये गेला अनेक वेळा. दरवर्षी त्या तिबेटमध्ये जायचा. तिबेटच्या लोकांना सुद्धा परमेश्वराचा, तिबेटमध्ये अनेक वेळा त्याचा छळ झाला, अनेक वेळा त्याला खड्ड्यामध्ये टाकलं, विहिरीमध्ये की मरून जावं. काही लोकांनी त्याला वाचवलं. अनेक वेळा त्याच्या अंगावर ते लीच किडे टाकायचे, बांधून ठेवलेलं, ते किडे त्याचे रक्त सगळं शोषून घेत होते. सहन केलं पार, म्हणजे एकदम तो सापळा होत चालला होता. जेवण नव्हतं तरी परमेश्वराची स्तुती करण्यासाठी तो जात होता. त्याच्या अगोदर आपण पाहतो 20मध्ये तो मग हे सर्व जगाला कळत होतं, भारत देशाला कळलं, संपूर्ण जगाला कळत होतं. तिथं लोक त्याला घेऊन गेले. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान, मलेशिया सर्व ठिकाणी, म्हणजे जवळ बऱ्याच देशामध्ये परमेश्वराची सुवार्थ सांगत. त्याचं सुवार्थ हे काय, सुवार्थाचं एकच होतं की युनिव्हर्सल ह्युमन नीड टू सीक गॉड. परमेश्वराचा शोध घ्या, ही संपूर्ण विश्वाची गरज आहे. परमेश्वराचा शोध घ्या आणि परमेश्वराचं प्रकटीकरण येशू ख्रिस्त आहे. महान तो काय थिओलॉजियन नव्हता, तो काय जास्त शिकलेला नव्हता, सेमिनरमध्ये काय गेलेला नव्हता काय, परंतु तो म्हणत होता, ते बाकीच्या पद्धतीने सांगत नव्हता, परंतु तो बोलत होता की मानवाची जी वैश्विक गरज आहे ती गरज आहे की परमेश्वराचा शोध घ्या आणि प्रभू येशू ख्रिस्त त्या परमेश्वराचं प्रकटीकरण आहे. God is the revelation of Christ and universal human need to seek God. परमेश्वराचा धावा करा, परमेश्वराला शोधा, म्हणजे तो सापडेल. परमेश्वर कोणापासूनही दूर नाही. स्तोत्रसंहिता आपण 145 वाचलेला आहे, 145:18 वचन की परमेश्वर कोणापासूनही दूर नाही. जो त्याचा धावा करतो तो त्याच्या अगदी जवळ आहे. जो त्याचा धावा करतो तो त्याच्या अगदी जवळ आहे. आपण परमेश्वर जो आपल्या इतक्या जवळ आहे आणि परमेश्वर आमची काळजी घेतो, परमेश्वर आम्हाला सहाय्य करतो, परमेश्वर आम्हाला मार्गदर्शन करतो. आणि म्हणून प्रियांनो, ज्यावेळेस आपण परमेश्वराच्या सानिध्यामध्ये चालतो, परमेश्वर आपल्या जीवनाचा महान रीतीने उपयोग. 40 वय असताना 1929 नंतर पत्ता नाही, 1933 भारत सरकारने डिक्लेअर केले की तो मरण पावलेला आहे. प्रियांनो, आपण पाहतो की हा जो त्याला कोणालाही मिळालं नाही की तो कुठं आहे. परमेश्वराची योजना अशी असते. त्याचं जीवन म्हणजे एक 20 वर्षाचा प्रवास, त्याने दिवस रात्र, तरीसुद्धा त्याने पुस्तकं लिहिली अनेक, जे ते त्याला समजत होतं ते लिहित गेला आणि तो लोकांना सांगत गेला. म्हणजे परमेश्वराचा शोध आपल्याला सतत आणि सतत घ्यायचा, अविरत नाही का. परमेश्वराचा शोध कसा घ्यायचा, वी हॅव टू बी कंटिन्युअली सीक गॉड, न थांबता, विदाउट सीझिंग, कंटिन्युअस त्याचा धावा करायचा आहे. आणि त्याचा धावा करायचं म्हणजे त्याच्याबरोबर आपल्याला सतत बोलायचं आहे आणि सतत विनंती करायची. वी शुड सीक हिम, वी शुड टॉक टू हिम, वी शुड कम्युनिकेट टू हिम अँड वी शुड प्लीड हिम. सीकिंग अँड प्लीडिंग, इट इज सर्चिंग गॉड. आपण परमेश्वराबरोबर बोलत आहोत का, परमेश्वराला विनंती करत आहोत का, फार महत्त्वाचं आहे. अनेक वेळेला आपण वेगवेगळ्या धावा करण्याचा प्रयत्न करतो, वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतो, वेगवेगळ्या लोकांवर बोलण्याचा प्रयत्न करतो, वेगवेगळ्या लोकांना विनंती करण्याचा प्रयत्न करतो, परंतु परमेश्वराजवळ लवकर जात नाही. परमेश्वर आज आपल्याला आवाहन करत आहे की आपल्याला या हे करत असताना नाही का, आम्ही कोणते अडथळे येऊ शकतात परमेश्वराचा शोध घेण्यासाठी. सर्वात मोठा अडथळा आहे गर्व, घमंड. कशा प्रकारचं घमंड असतं. या ठिकाणी आपण पाहतो त्याने नम्रतेचं जीवन स्वीकारलेलं आहे, भिक्षुक झालेला आहे. आणि प्रियांनो, आपण पाहतो परमेश्वर आपल्याला हेच आज आवाहन करत आहे की आपण नम्रतेशिवाय परमेश्वराची सेवा करू शकत नाही. जर आपण घमंडी, गर्वी, मी कोणतरी आहे, परमेश्वराची सेवा आपण करू शकणार नाही. जोपर्यंत आपण स्वतःला लीन आणि नम्र करत नाही, परमेश्वराचे सेवक बनू शकत नाही. या ठिकाणी त्याचं जीवन दीन आणि नम्र होऊन, कारण परमेश्वराचं वचन आहे की तो दीन जनांवर कृपा करतो आणि जे गर्विष्ठ आहे त्यांचा विरोध करतो, असं याकोबामध्ये आपण वचन परमेश्वराचं वाचतो. आणि परमेश्वर जो आहे तो हरवलेले आहेत त्यांना शोधावयास आलेला आहे. परमेश्वर कोणापासूनही दूर नाही आणि परमेश्वर शोधत आहे. आणि साधू सुंदर सिंग सुद्धा हेच म्हटले की मी त्यांना शोधण्याच्या अगोदर त्यांनी मला शोधलं, कारण परमेश्वर पहिला शोध घेतो. आणि परमेश्वराचं वचन आपण वाचलेलं आहे की मी तुम्हाला निवडलेले, तुम्ही मला निवडलेलं नाही.
प्रियांनो, आपण अनेक वेळेला बोलतो की मी हे केलं, माझ्यामुळं झालं, मी असं करतो, परंतु हे सर्व परमेश्वराची कृपा आहे. परमेश्वराने आपल्याला निवडलं, परमेश्वराने आपल्याला बोलवलं, परमेश्वराने आपल्यावर कृपा केली, परमेश्वराने आपल्याला सामर्थ्य दिलं आणि म्हणून आपण हे परमेश्वराचं काम करतो. की परमेश्वराला गौरव हो, परमेश्वराच्या नावाची महिमा हो, त्याचं नाव उंचलं जावं. आणि म्हणून संत योहानसुद्धा म्हणतो की त्याचं नाव उंचावलं जा आणि माझं नाव कमी व्हावं, माझा ऱ्हास व्हावा आणि त्याची वृद्धी व्हावी. प्रियांनो, आज आपल्याला या जीवनामध्ये परमेश्वराचा शोध घ्यायचा आहे. पण परमेश्वराचं वचन म्हणतो रोमकरास पत्र 3 अध्याय 10 वचन की त्याचा झटून शोध करणारा कोणी नाही, त्याचा झटून शोध करणारा कोणी नाही. प्रियांनो, आपल्याला त्याचा झटून शोध करायचा आहे. आपण साधू सुंदरसिंगच्या लहानशा जीवनातून फार त्रासमय जीवन आणि कुठं मरण झालं हे कोणालाही पता नाही. तरी एक महत्त्वाची गोष्ट की त्याच्या जवळजवळ 1920च्या दरम्यान त्याचे वडिलांनी स्वीकार केलेला आहे. एक मोठी आनंदाची बातमी. त्याने त्याच्या मुलाला सांगितले मी सुद्धा प्रभूचा स्वीकार करत आहे. प्रेज गॉड, हालेलुया. ज्या वडिलांनी त्याला हाकलून दिलं होतं, प्रभू कोणापासूनही दूर नाही. प्रियांनो, आपल्याला प्रभूसाठी झटायचं आहे, झटून शोध घ्यायचा आहे. दुसरी गोष्ट आपण या ठिकाणी पाहत आहोत, आपण पाहतो की जो संत पौल आहे तो तिथून गेलेला आहे आणि संत पौलाने या ठिकाणी या लोकांबरोबर बोलणी केल्यानंतर तो तिथून निघालेला आहे आणि मग तो अथेन्स शहरामध्ये जवळजवळ तिथून अथेन्स शहर जवळजवळ म्हटलेलं आहे की 44 किलोमीटरचं अंतर आहे. 44 किलोमीटरचं अंतर पार करून तो करिंथ शहरामध्ये गेलेला आहे. कुठून? अथेनेपासून करिंथ शहरामध्ये. करिंथसुद्धा एक मोठं शहर आहे, मोठं शहर. त्यावेळेस म्हणजे इसवी सन 50मध्ये आणि जर त्याच्या अगोदर जर रोमन साम्राज्याचे वेळ जर पाहिली तर रोमन साम्राज्याने 27 BC मध्ये ते रोमन लोकांनी आपल्या ताब्यात घेतले. रोमनचं साम्राज्य त्याच्या अगोदर आहे आणि 146 BC मध्येच त्यांनी ते ताब्यात घेतलं होतं आणि जुलियस सीझरने ते पुन्हा बांधलं, कारण रोमन लोकांनी ते अगोदर उद्ध्वस्त केलं होतं ज्यावेळेस त्यांनी त्याच्यावर कब्जा केला होता. आणि 27 BC मध्ये आपण पाहतो की ती रोमन लोकांचं एक प्रांत आहे आणि जसं मी सांगितलं की तो गल्लिओ हा अखाया प्रांताचा गव्हर्नर आहे. आणि त्या ठिकाणी सुद्धा फार मोठं शहर आहे करिंथ शहर. आणि इस्तुमस नावाचं एक मोठं शहर होतं, ते व्यापारी शहर आहे त्या ठिकाणी. आणि व्यापारी म्हणजे टेलिकम्युनिकेशन, मोठमोठे संचार, लोकांबरोबर कम्युनिकेशन करण्याची जी पद्धत आहे त्या ठिकाणी प्राचीन पद्धत होती. आणि हे जे शहर आहे इस्तुमस, ते शहर हे जे इस्तुमस देवीचं मंदिर आहे ते जवळजवळ ते 1875 फूट वर बांधलेलं. म्हणजे हे जे करिंथ शहर आहे ते 1500 फुटा, त्या करिंथ शहराच्या 1500 फुटाच्या वर बांधलेलं आहे शहर. आणि हे जे लोक आहेत त्या ठिकाणी आपण पाहत आहोत की हे करिंथमधले इस्तुमस जे एक शहर आहे ते एक व्यापारी शहर आणि लोक फार व्यस्त त्या ठिकाणी होते आणि वेगवेगळ्या प्रकारचे लोक होते आणि व्यापार करण्यासाठी वेगवेगळ्या देशातून लोक येत होते. आणि म्हणून आपण येथे पाहत आहोत की अक्विला आणि प्रिस्सिल्ला पहिल्या 18व्या अध्यायाच्या पहिल्या वचनामध्ये पाहिलं की रोमन जो क्लाउदी म्हटलेला आहे, क्लाउदी यांनी आज्ञा केली होती की रोमन लोकांनी त्या रोमन शहरातून जावं. म्हणजे तो रोमकडून आलेला आहे आणि तो सुद्धा करिंथमध्ये आहे. अक्विला आणि प्रिस्सिल्ला दोघं जोडपे आहेत आणि त्या ठिकाणी ते आहेत. म्हणजे आपण पाहतो की अगोदरच ते त्या ठिकाणी आहेत. म्हणजे परमेश्वराच्या वचनाचा प्रसार 50 मध्ये अगोदरच रोम शहरामध्ये झालेला आहे. परमेश्वराचं वचन कसं झपाट्याने पसरतं हे पण आपल्याला यातून दिसत आहे. आणि तो इटलीहून नुकताच आलेला असा म्हटलेला आहे, रोम शहरातून आलेला आहे. आणि रोमन लोकांना त्या ठिकाणी यहुद्यांनी त्रास दिला. हे यहुदी आहेत अक्विला आणि प्रिस्सिल्ला. आणि यहुदी लोक जे रोमन साम्राज्यानं त्रास दिल्यामुळं तो तेथून त्याला हकलण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी पाठवण्यात आलेला आहे. हे पण रोमन साम्राज्य आहे, परंतु हा वेगळा स्वतंत्र गव्हर्नर आहे. आणि या ठिकाणी पाहत आहोत की संत पौल त्या ठिकाणी तिथे सिलास आणि तिमोथेया त्याला येऊन मिळालेले आहेत. बिरुवामधून ते आलेले आहेत. आणि 5व्या वचनामध्ये आपण पाहतो बिरुवा आणि तिमोथी तिथून मासिदोनियामधून आलेले आहेत. आणि मग तिथे भेटल्यानंतर हा पुन्हा सभास्थानामध्ये पुन्हा गेलेला आहे आणि सभास्थानामध्ये लोकांना संदेश देत आहे. पुन्हा त्याचं सभास्थान आताच मी बोललेलं आहे, सभास्थानात तो नेहमी जात आहे, परमेश्वराच्या वचनाची पेरणी करत आहे.
परमेश्वराच्या वचनाची पेरणी करताना तो परमेश्वराचं वचन त्यांना सांगत आहे. आणि असं करत असताना आपण पाहतो की तो त्या ठिकाणी 9वं वचन जर पाहिलं 18 तेव्हा प्रभूने रात्री पौलाला दृष्टांतात म्हटले, भिवू नको, बोलत जा, उगा राहू नको, कारण मी तुझ्या बरोबर आहे आणि तुझे वाईट करण्यास कोणीही तुझ्यावर येणार नाही, कारण या नगरात माझे पुष्कळ लोक आहेत. प्रियांनो, हे आश्वासन देण्याची प्रभूला काय गरज होती? प्रियांनो बघा, आपण म्हटलेलं की आत्मा मिळालेला आहे 2 तारे दुसऱ्या अध्यायामध्ये पेंटेकॉस्टच्या दिवशी, परंतु पवित्र आत्मा आणि प्रभू येशू ख्रिस्त स्वतः सतत आणि सतत मार्गदर्शन करत आहे. प्रभू येशू ख्रिस्त स्वतः वैयक्तिक आलेला आहे पुन्हा एकदा आणि त्याला दर्शन देऊन त्याला वैयक्तिक भेटलेला आहे, बोलत आहे. आणि प्रभूला काय गरज आहे त्याला सांगायची? म्हणजे प्रभूने त्याला ओळखलेला आहे, तो घाबरलेला आहे. परंतु पौलाच्या जीवनातून जर पाहिलं की पौल घाबरू शकत नाही, घाबरत नाही. पौलाने किती त्रास घेतला आहे, परंतु शेवटी पौल एक मनुष्य आहे. आताच आपण पाहिलं जर लुस्त्रमध्ये त्याला दगडमार केली, जवळजवळ मेलाच होता 14व्या अध्यायामध्ये. आता या 16व्या अध्यायामधून पाहिलं की त्या बिरोवामधून त्या ठिकाणी ते फिलिपी शहरामध्ये त्याला मारहाण केलेली आहे, जेलमध्ये टाकलेलं आहे आणि तिथंच तो मेला असता, परंतु प्रभूने तिथून सुद्धा काढलेलं आहे. म्हणजे ही ती भीती त्याच्या मनामध्ये होती की तो ज्या ज्या ठिकाणी जात आहे प्रचार होत आहे, लोक येत आहेत. आणि मग त्याला हे दिसलेलं आहे की ज्यावेळेस लोक येत आहेत त्यावेळेस यहुदी लोक चिडत आहेत आणि मग अत्याचार, छळ सुरू होत आहे. आणि या ठिकाणी त्याचं आपण पाहतो की ते त्या ठिकाणी अनेक लोकांनी विश्वास ठेवलेला आहे, अनेक लोकांनी विश्वास ठेवलेला आहे. आणि ते विश्वास ठेवल्यामुळं आपण पाहतो की ते त्याला दिसलेलं आहे की विश्वासामुळं आता विरोध होणार आहे, विश्वासामुळं आता विरोध होणार आहे. आणि म्हणून प्रियांनो आपण पाहतो की तो जो संत पौल आहे या ठिकाणी घाबरलेला आहे, मनाने घाबरलेला आहे. तो आता गप्प बसणार असा त्याला दिसत आहे. करीन शहरामध्ये आहे आणि करीन शहरामध्ये आपण पाहतो हे लोक यहुदी लोक आता पुन्हा त्याला त्रास देत आहेत. या ठिकाणी अथेन्समध्ये विधर्मी लोक, परराष्ट्रीय होते, पुन्हा एकदा या ठिकाणी यहुदी लोक आहेत जे लोक त्याला त्रास देत आहेत. पुन्हा एकदा तेच आरोप ठेवत आहेत देशद्रोहाचा. देशद्रोह हा सरकारच्या विरुद्ध बोलत आहे, देशाच्या विरुद्ध बोलत आहे. आणि मग त्यांनी आपण म्हटलेलं आहे की क्रिस्प या जो सोस्थानस अधिकारी आहे सभास्थानाचा त्याला धरून मारलेला आहे या लोकांनी, गोंधळ करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मग त्यांनी तो अखाया प्रांताचा जो गल्लियो आहे, तो गव्हर्नर आहे, त्याच्याकडे त्यांना नेलेला आहे की याचा न्याय करा. प्रभू येशू ख्रिस्त त्याला का बोलत आहे? कारण त्याला माहीत आहे की आता हा गप्प बसणार आहे, परंतु प्रभू त्याला धीर देत आहे की घाबरू नको, मी तुझ्या बरोबर आहे. प्रियांनो, आज आपण त्रासलेला आहोत, भीतीमध्ये आहोत. भीती वेगवेगळ्या प्रकारची आहेत, वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या प्रकारची भीती असते. आणि आत्ताची आपण पाहत आहोत की सर्वांना करोनाची भीती आहे, सर्वांना मरणाची भीती आहे, सर्वांना जे आपले व्यवसाय आहेत ते ठप्प झालेले आहेत, नोकरी गेलेली आहे, कसं आपलं जीवन होईल त्याची भीती आहे. अनेक प्रकारच्या भीती आहेत. नोकरी नाही, नोकरी मिळेल का नाही, मग कामधंदा मिळेल का नाही, घराचं कसं होईल, लोकांचं कसं होईल, लेकरांचं कसं होईल, प्रत्येक प्रकारची भीती आहे. इथून पुढे सर्व घडी जीवनाची आहे ती कशी व्यवस्थित बसेल की नाही, वेगवेगळ्या प्रकारची भीती आहे. आणि वेगवेगळ्या प्रकारच्या भीतीमध्ये परमेश्वर आज आपल्याला आश्वासन देत आहे. आवर गॉड इज ए युनिव्हर्सल गॉड, आवर गॉड इज अ लिव्हिंग गॉड. परमेश्वर जिवंत आहे. परमेश्वर म्हणतो कि मी तुमच्या बरोबर है, मैं तुम्हारे साथ हूँ, डरने की जरूरत नहीं, मैं तुम्हारे साथ हूँ, मैं तुम्हें सामर्थ्य देता हूँ. आणि या ठिकाणी तो म्हणतो की भिवू नको, घाबरू नको, शांत राहू नको, मी तुझ्या बरोबर आहे. नुसतंच घाबरू नको, तर मी तुझ्या बरोबर आहे. जगाच्या शेवटापर्यंत तो परमेश्वर आपल्या बरोबर आहे. आणि या ठिकाणी आपण पाहतो की जे असे निवडलेले लोक आहेत त्यांना कधीही भीती होत नाही. आज जग जरी घाबरलेलं असेल, परंतु जे विश्वासणारे आहेत त्यांना कधीही भीती होणार नाही. भीती व्हायला नाही पाहिजे. जर भीती होत असेल तर भीती व्हायला नाही पाहिजे, कारण परमेश्वर जिवंत आहे. आवर गॉड इज अ लिव्हिंग गॉड, ही इज ऑसम, ही इज प्रेजेंट. वो हमेशा जगत के अंत तक मैं सदैव तुम्हारे साथ हूँ. इज अ माइटी रेफ्यूज, सदा सहाय्य करण्यास सिद्ध, नाही का. स्तोत्रसंहिता 46:1, सदा संकट समय सहाय्य करण्यास सदा सिद्ध असा परमेश्वर आहे. हर संकट की घड़ी में इमीडिएट
वो हमें सहायता देता है. प्रियांनो, वचनातून वेगवेगळ्या वचनातून पाहू शकतो की परमेश्वर त्याच्या लोकांना सहाय्य करतो. ज्यावेळेस संकट येतात, ज्यावेळेस त्रास येतो, ज्यावेळेस मरणाची भीती येते, यहोशाफाटचं जर जीवन पाहिलं तर यहोशाफाट जो आहे तो मोवाबी आणि अम्मोनी सेना विरुद्ध आल्यानंतर तो घाबरला होता. आता संपूर्ण नष्ट होणार, आपला आणि संपूर्ण इस्रायल लोकांचा नायनाट होणार, आणि घाबरलेला असताना परमेश्वराकडे प्रार्थना करतायत, गीते गात आहेत, स्तुती करतायत. परमेश्वराकडे स्तुती करायची, गीत गायचे आहे. आणि कितीही संकट येऊ, परमेश्वर त्या संकटातून तो परमेश्वर म्हणतो की युद्ध तुमचं नव्हे माझं आहे. दुसरा इतिहास 20वा अध्याय 17 वचन. युद्ध तुमचं नव्हे. आणि त्या ठिकाणी परमेश्वराने त्यांना विजय दिलेला आहे. यहोशाफाट आणि त्यांनी इतकी लूट केली की 3 दिवस झाले तरी ते लुटत राहिले. त्यांना लढायची गरज लागली नाही. कोणत्याही प्रकारचं संकट असो, जे नैसर्गिक असो, भौतिक असो, कोणत्याही प्रकारचं संकट असो, परमेश्वर त्याच्या लोकांबरोबर आहे. प्रेज गॉड, हालेलुया. परमेश्वर आपली काळजी घेतो. अलिशाच्या वेळेस सुद्धा आपण पाहतो की ज्यावेळेस अरामी सेना अलिशाला धरण्यासाठी आली, त्यावेळेस ते डोंगरावर होते आणि तो सेवक घाबरला की संपूर्ण त्या आरामी सेनेने संपूर्ण डोंगराला वेढा घातलेला आहे. सर्व घोडे, रथ आणि सगळं बाण घेऊन उभे आहेत. आणि घाबरलेला असताना अलिशाला म्हणत आहे, मग अलिशा त्याला म्हणत आहे की जे आपल्याबरोबर आहेत ते त्यांच्यापेक्षा जास्त आहेत. सेवक घाबरला, हे काय? मग अलिशा म्हणतो परमेश्वराला त्याचे डोळे उघड. आणि ज्यावेळेस परमेश्वराने त्याचे डोळे उघडले, आत्मिक डोळे, त्याला दिसलं त्या डोंगराच्या भोवती अग्नीचे रथ स्वर्गातून आलेले आहे. हालेलुया. आपला परमेश्वर क्षणात, त्याचं वचन सत्यवचन आहे. आपल्याला विश्वास ठेवायचा आहे. आपण विश्वासाने चालतो, जे दिसतंय तसं नाही चालत. विश्वासाने चालणारे लोक आहोत. देवदूत आपल्या बाजूला आहेत, आपल्या बाजूला. मत्तयाचा 18वा अध्याय 10 वचन. देवदूत आपल्या बाजूला आहे. संत दानियल सुद्धा ज्यावेळेस प्रार्थना करत होता, संदेश दानियल आपण पाहतो की त्यावेळेस त्याची प्रार्थना, तो म्हणतो तुझी प्रार्थना संपते ना संपतेच गॅब्रिएल स्वर्गातून. मी आपल्याला मागं सुद्धा म्हटलं की लाईट स्पीड म्हटले 29979245 हे मला बोलता पण येत नाही. किती आहे कसं आहे पर सेकंद, एवढ्या वेगाने एका सेकंदात. आणि सूर्यापासून पृथ्वीवर त्या प्रकाशाला, त्या किरणाला यायला 8 मिनिटं 20 सेकंद लागतात. परंतु परमेश्वर स्वर्गात त्याच्यापेक्षा कितीतरी करोडो मैल दूर आहे. एका सेकंदात, म्हणजे आपल्या बाजूला आहे. परमेश्वर आपल्या बरोबर आहे. वी शुड नॉट फिअर. परमेश्वर त्याच्या लोकांची काळजी घेतो. आणि म्हणून त्या क्षणी प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गातून त्याच्या समोर आहे. तो म्हणतो, भाऊला घाबरू नको, मी तुझ्या बरोबर आहे. आणि मग आपण पाहतो की तिथे संत पौल राहिलेला आहे. 18-11 वचन जर पाहिलं की दीड वर्ष असं इतका वेळ तो कुठेही राहिला नाही. 1.5 वर्ष करीन शहरामध्ये. आणि करीन म्हणून आपण पाहतो 2 पत्र, करीन करास पहिलं पत्र, करीन करास दुसरे पत्र. 1.5 वर्ष या करीन शहरात राहिला, मंडळीची स्थापना केली आणि मंडळीला धीर देत राहिलेला आहे. पौलाची संकटं जर आपण पाहिली, अनेक संकट, दुसरा करीन त्याचा 11वा अध्याय 21 ते 29 मध्ये आपण पाहू शकता. अनेक संकटाला तोंड देणारा, कधी न घाबरणारा, निडर असा व्यक्ती, परंतु मानवी नात्याने आपण घाबरतो. आणि या ठिकाणी तो घाबरलेला असताना तो त्या प्रभू येशू ख्रिस्त त्याला धैर्य देत आहे. आज परमेश्वर सुद्धा आज आपल्याला धैर्य देत आहे की वी आर द पीपल नॉट वॉक बाय फेथ बट वी वॉक बाय साईट. जे आपल्याला, आपण विश्वासाने चालतो, जे आपल्याला दिसतं त्याप्रमाणे आपण चालत नाही. आणि येशू ख्रिस्त आज आपल्याला ते सांगत आहे, मी तुमच्या बरोबर आहे. तोच परमेश्वर आहे, काल, आज आणि सदा सर्व काळ न बदलणारा परमेश्वर. आपल्याला भिण्याची गरज नाही, आपल्याला घाबरायचं नाही. एक आरामी जे अरब लोकांचं सैन्य, अरब लोकांचं ते सैन्यामध्ये एक हेरला धरण्यात आलं. आणि मग ती पर्शियन जो त्यांचा अधिकारी होता त्याच्यासमोर आणण्यात आलं. आणि तो नेहमी एकच शिक्षा द्यायचा की आणि पण तो संधी द्यायचा त्यांना की तुम्हाला कसं मारायचं आहे. एक तर हे गोळ्या घालून मारा, नाही तर तिथे एक मोठं दार दिसतंय काळं, त्या काळ्या दारातून पळून जायचं आहे. 2 संधी त्यांच्यासमोर ठेवायचा. परंतु हे लोक एका हेरला धरलं, हेरला आणलं, त्याची जर वेळ आली त्याला विचारलं की तुला काय गोळ्या घालून मारायचं आहे का त्या काळ्या दारातून पळून जायचं आहे, आतमध्ये जायचं आहे.
तो म्हणता आता हा व्यक्ती भुसकाळात पडला काय आहे, आणि तो म्हटला नाही मला गोळ्या घाला. मग ताबडतोब गोळ्या घातल्या, मेला. मग हा पर्शियन जो अधिकारी आहे त्याचा जो सहकारीला पर्शियन अधिकारी म्हणतो की सर्व लोक जे आहेत ते जे दिसतं समोर तेच का मागतात आणि जे दिसत नाही ते का मागत नाहीत. आणि आपण तर त्याच्यासमोर तर सुटका ठेवली होती, कारण त्याच्यानंतर त्याच्या त्या दारातून जर पळालं तर सुटका आहे. परंतु प्रत्येक लोक जे जे दिसत नाही त्याकडे ते घाबरलेले असतात. जे दिसतं, जे समोर आहे, जे माहिती आहे, ते जे दिसत नाही, जे माहिती नाही त्याची भीती आहे. परंतु परमेश्वर आज आपल्याला त्याच्या वचनातून पुन्हा म्हणतो, वी वॉक बाय फेथ नॉट बाय साईट. परमेश्वर आज आपल्याला आव्हान करते की आपण न भिणारे लोक आहोत, कारण आपल्याला भित्रेपणाचा आत्मा नाही, परंतु सामर्थ्याचा, प्रीतीचा, संयमानाचा आत्मा या परमेश्वराने दिलेला आहे. परमेश्वर आज आपल्याला आव्हान करते की आपण भिवू नये. एक अशीच भारतीय दंतकथा आहे. एक 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 असंच म्हणतं की उंदीर जे नेहमी मांजराला घाबरतं नाही का, उंदीर आहे मांजराला घाबरतं. म्हणजे जादूगर येतो, घाबरतो, ठीक आहे तुला मांजर बनवतो. मांजर म्हणलं की तो घाबरतो, कुत्र्याला घाबर, ठीक आहे तुला कुत्रा बनवतो. नाही आता कुत्रा वाघाला घाबरतो, नाही आता तुला वाघ बनवतो, नाही आता वाघ शिकारीला घाबरतो. आता काय करू मी. मग तो वैतागला. जादूगर म्हटलं तू उंदीरच बरा, कारण तुझ्या अंतकरणामध्ये, तुझ्या हृदयामध्ये भीतीच भरलेली आहे. तू उंदीरच बरा. प्रियांनो, आपल्या अंतकरणामध्ये भीती नाही. परमेश्वर आपल्याबरोबर आहे. परमेश्वर आपला सहाय्य करता आहे. परमेश्वराला सर्व काही शक्य आहे. आणि तो परमेश्वर आज आपल्याला तेच आव्हान करत, तेच म्हणत आहे, भिवू नका, घाबरू नका, मी तुमच्या बरोबर आहे. आपण एक वचन वाचूया, यशायाचं 41वा अध्याय आणि 10वं वचन. फार सुंदर वचन आहे. यशाया 41 आणि 10. त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, तू घाबरू नको, कारण मी तुझा देव आहे. मी तुला शक्ती देतो, मी तुझे सहाय्यही करीतो. मी आपल्या धार्मिकतेच्या उजव्या हाताने तुला सावरतो. परंतु परमेश्वर, जिवंत परमेश्वर आपल्याबरोबर आहे, म्हणून आपल्याला भिण्याची गरज नाही. तो परमेश्वर आपल्याला सहाय्य करतो, मार्गदर्शन देतो. त्याच्या नावाला मान, महिमा आणि गौरव सदा सर्व काळ असो. प्रार्थना करूया. पवित्र परमेश्वर, आम्ही तुझी उपकार स्तुती करतो, धन्यवाद देतो. तो आमचा प्रेमळ असा परमेश्वर आहे आणि सर्व काही, सर्व वेळेला परमेश्वर तो आमच्या बरोबर आहे. आम्ही तुझा शोध घ्यावा, तुझा धावा करावा आणि सतत धावा करावा ही तुझी अपेक्षा आहे. आम्हाला सहाय्य कर परमेश्वरा. आम्ही अनेक वेळेला घाबरतो, भीतो, आणि ज्यावेळेस आम्ही घाबरतो त्यावेळेस भीतो परमेश्वरा, त्यावेळेस आम्ही तुझ्यावर अविश्वास दाखवत आहोत, तुला दुःख देत आहोत. परंतु परमेश्वर, तो आम्हाला आश्वासन दिलेलं आहे, तो आमच्याबरोबर आहे, तो आमची काळजी घेतो आणि सर्व काही तुझ्या नियंत्रणामध्ये आहे. धन्यवाद देतो परमेश्वरा. सर्व परिस्थितीमध्ये तूच आमचा पाठीराखा आहेस, सर्व काही शक्य करणारा, सर्वांचं उत्तर केवळ तुझ्याकडं आहे. धन्यवाद देतो प्रभू. तो आम्हाला धैर्य दिलेलं आहे, आम्हाला साहस दिलं, आमची काळजी करत आहे आणि आम्हाला तुझ्या जिवंत वचनातून बोललेलं आहे. यासाठी आम्ही तुझी उपकार स्तुती करतो. इथून पुढचा संपूर्ण तुझ्या पवित्र सामर्थ्य हातात देत आहे. इलांशी प्रार्थना आमचा धन्य तारणारा येशू ख्रिस्त याच्या पवित्र आणि सामर्थ्य नावात ही प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. त्याने आज आपण परमेश्वराच्या स्तुतीसाठी सर्वजण उभे राहूया आणि गीत गाऊया. गीत नंबर 508, अर्पितो प्रभूला सर्वच काही. गीत नंबर 508. आणि आपण आपले दान, आपले अर्पण परमेश्वराला देऊया. उदार हस्ते देणारा परमेश्वर त्याला संपन्न करतो, असं परमेश्वराचं वचन आहे. आणि यावेळेस आपण परमेश्वराला सर्वस्व देतो. आज आपण वचनातून हे पाहिलं, साधू सुंदर जीवनातून पाहिलं, ज्यावेळेस आपण आपलं सर्वस्व देतो त्यावेळेस परमेश्वर चमत्कार करतो. आणि म्हणून परमेश्वराची चमत्काराची, परमेश्वराची आशीर्वादाची जर आपल्याला प्रचिती, आपल्याला अनुभव घ्यायचा आहे तर आपल्याला आपलं सर्वस्व परमेश्वराला द्यायचं आहे. आणि आपण परमेश्वराला सर्वस्व देत अर्पितो प्रभूला सर्वच काही, त्वरेने माझ्या मनी तू राही. गीत गात आपण आपले अर्पण परमेश्वराला देऊया. अर्पितो प्रभूला सर्वच काही, अर्पितो प्रभूला सर्वच काही, त्वरेने माझ्या मनी तू राही. अर्पितो
अर्पितो प्रभूला संसार माझा समजून गमतो निशिदिनी खटपट त्याची मी करीतो तुझा मी आता जाणून नमितो तुझा मी आता जाणून नमितो ख्रिस्ता दयेने दीनास पाही अर्पितो प्रभूला बुद्धी जी दिली तू माझीच वाटे गर्वाने फुगुनी हृदय फाटे शोकाने आता कंठ हा दाटे शोकाने आता कंठ हा दाटे प्रभू मी पापी किती तू साही अर्पितो प्रभूला किती मी हटी ऐके नवानी माझीच इच्छा नेहमी वाणी सर्वची अर्पी आता हा प्राणी सर्वची अर्पी आता हा प्राणी तुझ वाचुनिया कुणीच नाही अर्पितो प्रभूला तनु ही झिजवी तुझ्याची पायी मन हे लावी तुझ्याची ठाई धन हे खर्ची तुझ्याची कारी धन हे खर्ची तुझ्याची कारी सर्वस्व माझे तुलाच वाही अर्पितो प्रभूला. प्रार्थना करूया, प्रार्थना करूया. त्याच वेळेस आपण आपले ज्यांचे वाढदिवस झालेले आहे, ज्यांचे लग्नाचे वाढदिवस झाले त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. त्याच्यानंतर आपण प्रभूची प्रार्थना म्हणून परमेश्वराचा आशीर्वाद घेऊन परमेश्वराच्या कार्यासाठी आपण पुढे जाणार. प्रार्थना करूया. होय तर परमेश्वर, आम्ही तुझी उपकार स्तुती करतो, धन्यवाद देतो. तू आमचा प्रेमळ असा परमेश्वर आहे. तुझ्या जिवंत वचनातून आमच्याशी तू बोललेला आहे, आम्हाला प्रत्येकाला स्पर्श केला, आम्हाला आशीर्वादित केले, असं धन्यवाद देतो प्रभू. आमचे अंतःकरण उपकार स्तुतीने भरून आलेले आहे, कारण तू आमचा जिवंत परमेश्वर आहे. सर्व परिस्थितीमध्ये, सर्व वेळ, सर्व काळ तू आमच्या बरोबर आहे. धन्यवाद देतो, धन्यवाद देतो. तू स्तुती करतो परमेश्वरा. हो दे परमेश्वरा, ज्यावेळेस आम्ही हे दान तुझ्यासमोर आणलेलं आहे त्याचा तू स्वीकार कर. जे काय आम्ही दिलेलं आहे परमेश्वरा ते कबूल कर आणि तुझ्या राज्याच्या वाढीसाठी याचा उपयोग कर. या दानाचा उपयोग तुझ्या राज्याच्या वाढीसाठी, जे तुला ओळखत नाही त्यांच्यापर्यंत तुझं वचन पोहोचण्यासाठी प्रत्येकाला तू त्याचं सहाय्य कर. तुझ्या कार्यासाठी, तुझ्या मंदिरासाठी, तुझ्या मिशनऱ्यांसाठी, तुझ्या सेवकांसाठी या दानाचा योग्य उपयोग करण्यासाठी परमेश्वरा, हे जे दान लोक हाताळणार आहेत त्या सर्व कार्यकर्त्यांना, तुझ्या सेवकांना आम्ही तुझ्या हातात देतो. आम्ही प्रत्येक व्यक्तीला ज्यांनी तुला दान दिलेलं आहे आणि अधिक देण्यासाठी तू आम्हाला शिकव. आणि हो दे परमेश्वरा, यास आम्ही प्रार्थना करतो की ज्यांचे वाढदिवस झालेले आहेत, ज्यांचे लग्नाचे वाढदिवस झाले, यावेळेस त्यांच्यावर तू आपला सर्व सामर्थ्य हात ठेव, आशीर्वाद दे आणि परमेश्वरा त्यांच्या जीवनातल्या सर्व गरजा प्रभू येशू तुझ्या नावात दूर कर. धन्यवाद देतो परमेश्वरा. तुझ्या नावात विजय आहे, तुझ्या नावात पुरवठा आहे, तुझ्या नावात आशीर्वाद आहे. प्रभू येशू ख्रिस्त त्यांची गरज भागविली,
त्यांना आशीर्वाद दिला यासाठी धन्यवाद देतो. त्यांचं नवीन वर्ष त्यांच्या जीवनाला आशीर्वादाचं आणि संपन्नतेचं आणि कल्याणमय केलं यासाठी आम्ही तुझी उपकारस्तुती करतो. प्रभू, त्यासाठी त्यांनी तुझ्या चरणाजवळ सदैव उपकारस्तुतीची भेट आणावी आणि तुला धन्यवाद द्यावेत यासाठी सदैव त्यांना तू प्रेरणा दे. त्यांचं अंतःकरण, त्यांचं कुटुंब आणि त्यांच्या प्रत्येक कार्याला तू आशीर्वादित कर आणि त्यांचा उपयोग तुझ्या राज्याच्या वाढीसाठी कर. धन्यवाद देतो परमेश्वरा, तू आमची प्रार्थना ऐकत आहे, आमची काळजी घेत आहे. या सर्व परिस्थितीमध्ये तू आमच्या बरोबर आहे याची प्रचिती आम्हाला दिसत आहे, याचा अनुभव आम्हाला दिसत आहे. आम्ही धन्यवाद देतो. आमचे अंतःकरण उपकारस्तुतीने भरून आलेलं आहे परमेश्वरा, कारण तू आमचा प्रेमळ परमेश्वर आहे. कारण जसं तुझं वचन आहे ते सत्य आहे आणि तू आम्हाला जसं आश्वासन दिलं तू आमच्या बरोबर आहे, तू सदैव आमच्या जवळ आहे, तू आमच्यापासून दूर नाही, आमच्यापासून लांब नाही. आणि म्हणून परमेश्वरा आम्ही निश्चिंत आहोत, आम्ही भीत नाही, आम्ही घाबरत नाही, कारण तू आमच्या बरोबर आहे. धन्यवाद देतो प्रभू, तू आमची काळजी करतो. इथून पुढचा संपूर्ण वेळ आमच्या प्रत्येक कुटुंबियांना, प्रत्येक व्यक्तीला तुझ्या सामर्थ्य हातात देत आहे. तुझ्या गौरवाकरता प्रत्येकाचा उपयोग कर आणि होऊ दे परमेश्वरा, त्या प्रत्येकाच्या जीवनाद्वारे तुझी साक्ष लोकांसमोर प्रकट होऊ दे. धन्यवाद देतो, तुमची प्रार्थना ऐकली आणि परमेश्वरा तुझ्या इच्छेनुसार तू आम्हाला चालव. ही लहानशी प्रार्थना आमचं धन्य तारणारे येशू ख्रिस्त याच्या पवित्र आणि सामर्थ्य नावात ही प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास सोडिले आहे तसेच तू आमचे ऋण आम्हास सोड, आणि आम्हास स्पर्शता नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडीव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. परमेश्वराचा आशीर्वाद घेऊया. सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची मने व तुमची अंतःकरणे देवाच्या व त्याचा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्या ज्ञानात व प्रीतीत राखो. आणि सर्व समर्थ देवज बाप, देवज पुत्र, देवज पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर येऊ आणि सदा सर्वदा वस्ती करो. आमेन. ख्रिस्त पवित्र शांती सत्प्रीती शोभा सौंदर्य माझिया जीवनी येशू पवित्र तू शुद्ध माझ करी तुझे सौंदर्य दिसोया जीवनी. आमेन. परमेश्वराची स्तुती हो. परमेश्वराच्या आशीर्वादात जा. येणारा दुसरा आठवडा आहे जुलैचा आणि आपण प्रभोजन घेणार आहोत. तयारी करून या. आपल्याबरोबर त्या उपासनेमध्ये द्राक्षरस म्हणा किंवा चहाचं काळं पाणी किंवा काही आपल्याकडे ज्यूस असतील, ॲपल ज्यूस किंवा डाळिंबाचं ज्यूस आपल्याबरोबर ठेवा, भाकर ठेवा आणि आपण प्रार्थना करणार आहोत, परमेश्वराच्या स्तुती करणार आहोत. आणि प्रेषितांची कृत्ये 18वा अध्यायाच्या 18वा वचन पासून 20वा अध्याय 38वा वचन, संत पौलाचा 3रा मिशनरी प्रवास यावर आपण विचार करणार आहोत. प्रार्थना करा, वचन वाचा. प्रेषितांची कृत्ये 18वा अध्याय 18 पासून 20वा अध्याय 38व्या वचनापर्यंत परमेश्वर आपल्याला सहाय्य करो, त्याच्या आशीर्वादामध्ये आपल्याला पाठव, त्याची इच्छा आपल्या जीवनात पूर्ण करो आणि आपल्याबरोबर राहो. आणि परमेश्वर आपल्याबरोबर आहे. आपण त्याचा शोध घ्यायचा, त्याच्या सानिध्याचा, त्याच्या उपस्थितीचा आणि परमेश्वराच्या कार्याकरता आपल्याला जायचं आहे. परमेश्वर आपल्याबरोबर आहे. परमेश्वर आपल्याबरोबर राहो आणि आपलं सहाय्य करो, त्याचं आश्वासन आहे. आणि परमेश्वराच्या सामर्थ्यामध्ये जा. परमेश्वर आपल्याला सहाय्य करो. धन्यवाद.